या ठिकाणी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. मी आलेल्या सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उभं राहून डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करूया. शांती. कार्यक्रमाच्या प्रासंगिक सुरुवातीच्या आधी या ठिकाणी सुंदर असं गीत सादर करण्यासाठी मी प्राध्यापक नानासाहेब गुंजाळ सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी गीत सादर करण्यासाठी यायचं आहे. जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो यारो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. आताची परिस्थिती जर पाहिली देशाची ती अतिशय विचित्र आहे. राजकीय असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, त्याच आशयाचं पुढचं कडवं. एक तरफ प्यार है, चाहत है, वफादारी है, एक तरफ देश में देश में धोखा है, गद्दारी है, बस्तियां सहमी हुई सहम चमन सारा है, गम में क्यों डूबा हुआ आज सब नजारा है, आज पानी की जगह आग पिछ बरसाएंगे, लहलहाते हुए झुलस जाएंगे जाएंगे जाएंगे, खो रहा चैनो अमन, खो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो यारो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो. याच्यानंतर पुढचं जे कडवं आहे, जो देशात अंतर्गत जो भ्रष्टाचार आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी, पैशासाठी माणूस काय काय चुकीचे कामं करतो, या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे.
सिक्कों के लिए तुम न करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा, ना करो काम बुरा। हर बुराई का सदा होता है अंजाम बुरा, हर बुराई का होता है बस अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा, अंजाम बुरा। जुर्म वालों की कहा उम्र बड़ी है यारो, इनकी राहों में सदा मौत खड़ी है यारो। जुल्म करने से सदा जुल्म ही हासिल होगा, जो न सच बात कहे ओ कोई बुज़दिल होगा। सरफरोशों ने लहू दे के इसे सींचा है, ऐसे गुलशन को उजड़ने से बचा लो यारो। जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, हाँ मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन। सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो 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 यारो। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। आज 9 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला सरांकडून हे गाणं ऐकायला मिळणं ही खरं तर आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाचे मुलाखतकार आणि ज्यांची मुलाखत घेतली जाणार आहेत अशा 5 युवकांना आणि नेहा सराफ मॅडम आपणास विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. त्यांच्या स्वागतासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले जैन झींचे सत्कारसुद्धा या ठिकाणी होतील, पण तत्पूर्वी अनिकेतजी घुले, विशालजी शिंदे, राहुलजी जराड, कैफ तांबोळी आणि सुदर्शनजी रुपवते यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिन. 1942मध्ये या दिवशी महात्मा गांधींनी चले जाओ आंदोलनाची घोषणा आणि हाक दिली आणि करेंगे या मरेंगे हा मंत्र दिला. त्याचबरोबर जागतिक आदिवासी दिन. जगातील आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रामार्फत हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो आणि ह्या दिनविशेषाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर खूप चांगली अशी विचारांची मेजवानी या ठिकाणी होते आहे. त्याचबरोबर जेन झी ह्या शब्दाचा अर्थ जर बघितला तर तेवढं समजून घेणं सुद्धा खूप अवघड आहे, पण ते वाटायला अवघड आहे तसं तर खूप सोपं आहे. 1996 पासून तर 2012पर्यंत ज्या कालावधीमध्ये जी मुलं जन्माला आलीत त्यांना जेनझी असं म्हणतात. त्यांची संवादाची भाषा वेगळी असते, त्यांच्या इच्छा वेगळ्या असतात, त्यांच्या अपेक्षा देखील वेगळ्या असतात आणि याच्यामध्ये सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून या पिढीला समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आंदोलनातून सत्य असेल, विचार असेल, कृती असेल आणि सातत्य असेल हे या जेनझीकडे फार चांगल्या पद्धतीने मिळतं आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्यासोबतच काम करणारे आमचेच सोबती या जेनझी म्हणून या दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झाले आणि हा वाटा आमच्या सर्व मित्रांनी घेतला. आमच्या मित्रांसाठी अभिमानानं छाती भरून येते आणि आमच्या मित्रांसाठी एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच या शब्दाचा अर्थ समजून घेणं हे देखील खूप सोपं आहे. आमचे मार्गदर्शक सन्माननीय हिरालालजी पगडाल सर, त्याचबरोबर अर्चना बालोडे मॅडम हे देखील उपस्थित आहेत आणि सर्वच सन्माननीय उपस्थित आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक, स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय आणि त्याचबरोबर सत्कार यासाठी मी माझे सहकारी सन्माननीय संदीपजी काकडे यांना विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाती घ्यावीत. धन्यवाद. प्रास्ताविकाचा हा गोड कार्यक्रम माझ्याकडे दिल्याबद्दल. खरं तर
JNG आंदोलनाचा आखो देखा हाल हा एक अतिशय वेगळा असा विषय घेऊन सत्यशोधक विचार मंचाने एक वेगळा उपक्रम या वेळी राबवण्याचं ठरवलं. गेली 8 व्याख्यानं आणि ही एक मुलाखत असा एक वेगळा उपक्रम सत्यशोधक विचार या महिन्यामध्ये राबवत आहे. सत्यशोधक विचार मंच अनेक वर्ष संगमनेरमध्ये कार्यरत आहे. अनेक चांगले वक्ते या ठिकाणी येऊन गेले. मधल्या काळामध्ये तो बंद पडला होता. चंद्रकांत पवार सर यांनी खूप चांगलं काम केलं. खूप मोठे लोक त्याच्यावर काम करत होते. आणि गेल्या जानेवारीपासून आपण हा सत्यशोधक विचार मंच पुन्हा एकदा सुरू केला आणि 8 व्याख्यानं आणि आजची 9वी मुलाखत या निमित्तानं आपणा सर्वांच्या उपस्थितीत आपणा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होत आहे. खरं तर JNG यांनी दिल्लीमध्ये जे आंदोलन केलं आणि संबंध देशाला जागं करण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलं, ही खूप मोठी गोष्ट भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. आणि त्याचा एक भाग म्हणून सत्यशोधक विचारमंचसुद्धा संगमनेरच्या इतिहासामध्ये ही गोष्ट नामांकित विचारांनी रेखाटू इच्छिते. आणि त्यामुळेच हा कार्यक्रम आपणा सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा होत आहे. नेहा बोरा या आपल्या भगिनीवर काळं फेकण्याचं काम केलं. खरं तर आपण सर्वजण प्रत्येक माध्यमातून सोशल मीडियातून त्याचा निषेध केलेलाच आहे. आपण करत आहोत आणि करत राहूच. परंतु खऱ्या अर्थाने जे JNG आपले संगमनेर आणि अकोले परिसरातील दिल्ली या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले, त्या आंदोलनाचा आखो देखा हाल आपल्याला या ठिकाणी त्यांच्याच शब्दामध्ये ऐकायचं आहे. खरं तर सत्यशोधकाची परंपरा आपल्याला संतांपासून आलेली आहे. अगदी 12व्या-13व्या शतकापासून सत्यशोधकी परंपरा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आंदोलन असेल किंवा सत्याग्रह असेल, ही संतांनी आपल्याला दिलेली देणगी आहे. संत तुकाराम म्हणतात, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातिरी. त्या काळामध्ये संत तुकोबांनी सांगितलं, पंढरीला वेढा घाला आणि भीमातिरी मोर्चे लावा. नव्हे तर तुम्ही आम्ही पिडोजेने, दोन्ही वारथी एकाने, आता बैसलो धरणे हाक देत दाराशी. आणि धरण्याची ही परंपरा संतांनी आपल्याला दिलेली आहे. असंच एक धरण्याचं काम दिल्लीच्या दाराशी आपल्याच तालुक्यातील नव्हे तर भारतातील संपूर्ण JNGने त्या ठिकाणी केलं. आणि त्या धरणेतून एका मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडल्यानंतर देखील हे आंदोलन आजही सुरू आहे. खऱ्या अर्थानं ही देशापुढे दिलेली एक नवीन दिशा आहे. आणि म्हणून ही दिशा आपणा सर्वांना एक नवीन प्रेरणा, नवीन चेतना देत राहील. आणि ही चेतना आपणा सर्वांना ऊर्जेच्या रूपाने मिळावी. ही ऊर्जा याच ठिकाणी आपल्याला देण्यासाठी आपल्याच गावातील एक आपली भगिनी नेहाताई सराफ कांकरेज या खरं तर आपल्याच गावातील, हल्ली त्या पुण्यामध्ये असतात, 12वीपर्यंतचं त्यांचं शिक्षण संगमनेरमध्येच झालं. पत्रकारितेमध्ये पदवी केली आणि मानसशास्त्रात पदवी केली आणि पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर 2016पासून म्हणजे गेली जवळजवळ 10 वर्ष त्या पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. पुढारी असेल, लोकमत असेल किंवा सकाळ असेल, यांच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. लोकमतच्या पश्चिम महाराष्ट्राच्या हेड म्हणून त्यांनी काम सांभाळलं. सकाळच्या सरकारनामा ही जी व्हिडिओ लीड आहे तिचं ते काम पाहत आहे. आणि थिंक बँक हा जो चॅनल आहे, या थिंक बँक चॅनलसाठी कंटेंट लीड म्हणून देखील त्या काम पाहत आहे. अनेक सामाजिक असतील, राजकीय असतील किंवा गुन्हेगारी जगताशी असणाऱ्या अनेक बातम्या ब्रेक करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक जणांच्या मुलाखती, तुकाराम मुंडे साहेबांचं नाव आता सगळीकडे गाजतं आहे, तुकाराम मुंडे साहेबांची मुलाखत ताईंनी घेतलेली आहे. अशा अत्यंत नामांकित अशा प्रशासकीय आणि लीडर्स लोकांच्या, नेत्यांच्या मुलाखती ताईंनी घेतलेल्या अशा नेहाताई सराफ यांचा सत्कार खरं तर त्या देखील JNGच आहे. आणि या JNGचा सत्कार बूमर्स म्हणजे जे
1946 ते 1964 या काळामध्ये जन्माला आले जे आहेत ते बूमर्स, अशा बूमर्सच्या हस्ते जेनजीचा सत्कार या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. आणि अशा एक नेतृत्व संगमनेरच्या ज्यांनी नेतृत्व केलं, एक दिशा दाखवण्याचं काम करणाऱ्या बूमर्स ज्योतिताई मालपानी यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी नेहाताईंचा सत्कार करावा. यानंतर छात्र भारतीचं काम राज्यभर अतिशय नेटाने पुढे नेण्याचं काम करत आहे. अनेक विद्यार्थी दिल्लीपर्यंत नेले. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी तिथे पोचवण्याचं, त्यांची नेणे आणण्याची व्यवस्था करण्याचं काम ज्यांनी केलं असे छात्र भारतीचे अध्यक्ष अनिकेत घुले यांचा सत्कार या ठिकाणी ज्येष्ठ, सर्वात ज्येष्ठ आणि एकही व्याख्यान न चुकवलेले, मला वाटतं 90च्या घरात ते असतील असे कमलाकर, रामचंद्र कमलाकर सर यांना विनंती करतो की ज्येष्ठाकडून जेनजीचा सत्कार हा एक आमच्यासाठी प्रेरणादायी असणार आहे. अनिकेतचा सत्कार कमलाकर सरांच्या हस्ते व्हावा. विनंती आहे कमलाकर सरांना की अनिकेतचा त्यांनी सत्कार करावा. कमलाकर सरांनी एकही व्याख्यान आजपर्यंत चुकवलेलं नाही. प्रत्येक व्याख्यानाला कमलाकर सर उपस्थित असतात. 90च्या घरामध्ये ते आज आहेत. परंतु एक आदर्श आणि आजही प्रत्येक विचाराचे ग्रहण करण्याची त्यांची क्षमता ही आपणा सर्वांना एक दिशादर्शक असणार आहे. यानंतर राहुल जराड, छात्र भारती कार्यकारिणी सदस्य, यांचा सत्कार ॲडव्होकेट प्रदीपजी मालपानी सर यांनी करावा अशी मी विनंती करतो. यानंतर विशाल शिंदे, राज्य संघटक छात्र भारती यांचा सत्कार, ज्यांच्यामुळं खरं तर हा बंद पडलेला
तयार होतो आणि वाऱ्याच्या वेगानं काम करण्याची ताकद ही किंबहुना युवकातच असते आणि अशी ताकद या आपल्या संगमनेरमधल्या युवकांमध्ये आहे आणि ती ताकद त्यांनी अनुभव आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. मी संयोजकांच्या वतीनं विनंती करतो की आपण लगेचच मुलाखतीला सुरुवात करत आहोत. आपल्यापर्यंत कॉर्डलेस माईक हे पोचवले जात आहेत. सत्यशोधक विचार मंच आणि उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत. मी संगमनेरचीच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. यातल्या खूप जणांनी माझा प्रवास, माझं लहानपण सगळंच बघितलं आहे, त्यामुळे काही राहिलं बोलण्याच्या ओघामध्ये एखादी गोष्ट चुकली तर मला खात्री आहे तुम्ही समजून घ्याल. पण आज मला समजून घेण्यापेक्षा मी आपण सगळेच मिळून या 5 जणांना, यांच्या विचारांना समजून घेणार आहोत. एखाद्या छोट्या गावातनं बाहेर जाऊन प्रवास करणं आणि दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन राहणं, हा सगळा प्रवास कशा पद्धतीचा असतो, मनात काय भावना असतात आणि त्या प्रवासामध्ये काय काय अनुभव आले, तिथल्या आंदोलनात काय काय अनुभव आले, हे सगळं जाणून घेणार आहोत. त्यामुळे माझ्यासोबत ही 5 जणं आहेत आणि व्यक्ती म्हणून या 5 जणांकडे बघण्यापेक्षा मला असं वाटतं की जेनझीचं प्रतिनिधित्व म्हणून आपण यांच्याकडे बघूया. मी सहज आत्ता सत्काराला उभी होते आणि जेनझी किती वेगळे असतात. मी मिलेनियल आहे, जेनझी नाही आहे, त्यामुळे किती वेगळे असतात. या 5ही जणांच्या चपला वेगळ्या आहेत, म्हणजे कोणाचीच स्टाईल कोणाशी जुळत नाही आहे. म्हणजे मी बघत होते की आपण साधारणपणे, म्हणजे माझ्या पिढीचे किंवा माझ्या आधीच्या पिढीचे जेव्हा एखाद्या विचारपीठावर जातात, व्यासपीठावर जातात, तेव्हा शक्यतो फॉर्म्युल्स घालण्याचा प्रयत्न करतात. पण जेनझीनी कुठून सगळ्या गोष्टींना छेद दिलेला आहे ते यांच्याकडे बघून कळतं. यांची ओळख करून घेऊया. माझ्यासोबत आहे अनिकेत घुले. अनिकेत, खूप खूप स्वागत तुझं. मी जशी ओळख करून देते तसं माझी फक्त एक अपेक्षा आहे, तुम्ही तुमचं शिक्षण सांगा आणि अगदी थोडक्यामध्ये घरची पार्श्वभूमी सांगा. अनिकेत, आणि सध्या काय करता? माझं नाव अनिकेत घुले. मी छात्र भारती विद्यार्थी संघटनेचा गेली 2-3 महिने झाले तेव्हा राज्याचा अध्यक्ष झालो. माझं शिक्षण MSW झालं. मी जर्नालिझम पण YCMमधून करतो आहे आणि मी सावरगाव घुले इथून 30 किलोमीटरवरती माझं गाव आहे. अतिशय डोंगराळ भागामध्ये माझं गाव आहे. उन्हाळ्यामध्ये अगदी पाणी पिण्याची सुद्धा मोठी अडचण त्या भागामध्ये असते आणि इथून साधारणतः चंदनापुरी घाटापासून 10 ते 12 किलोमीटरवरतून माझं गाव आहे. असं सध्या पूर्ण वेळ छात्र भारतीसाठी काम हो, करतोस? मी काही संस्थांसोबत कनेक्ट आहे, NGO सोबत, आणि पूर्ण वेळ छात्र भारतीचं मी काम करतो. विशाल शिंदे. मी विशाल शिंदे. माझं शिक्षण 12वी सायन्स, नंतर मी रिटेल सेल्समध्ये डिप्लोमा केला आणि आता जर्नलिझम करतो आहे. त्यासोबतच छात्र भारती राज्य संघटक म्हणून कार्यरत आहे. अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक हे माझं गाव आहे आणि गेली 8 वर्षापासून आम्ही पूर्ण वेळ छात्र भारतीमध्ये आहोत. जर्नलिझम दोघं करतात. मला फारच कॉम्पिटिशन आहे. पुढच्या वेळेस मला बोलवतील का नाही? मोहम्मद कैफ तांबोळी. माझं नाव मोहम्मद कैफ तांबोळे. मी सध्या माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. सध्या MSc करतो आहे. BSc झाली आहे माझी आणि छात्र भारतीमध्ये गेल्या 4 वर्षापासून काम करतो आहे. सध्या संगमनेर तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आणि घरची पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर माझी आईचं निधन झालेलं आहे. फक्त घरी वडील आहे, एक मोठा भाऊ आहे आणि एक छोटंसं घर आहे. आणि घर म्हणायची छोटीशी असं म्हणणं गेलं की माझं जो घर आहे तो स्लम एरियामध्ये येतो. इन शॉर्ट झोपडपट्टीमध्ये येतो. आम्हाला आमच्या घराला घराची पट्टी नाही आणि आम्ही झोपडपट्टीसारख्या एरियामध्ये राहून इथपर्यंत पोहोचलो. बस, थँक्यू. राहुल जराड. जिंदाबाद. मी राहुल जराड. माझं शिक्षण BSc ऑप्टोमेट्रिक झालं आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मी छात्र भारतीत काम करतो आहे आणि आता माझा ऑप्टिकल शॉप आहे. सुदर्शन रुपवते. जिंदाबाद साथीहो. माझं नाव सुदर्शन रुपवते. मी अकोले तालुक्यातील धामण गावावर येथे राहतो. माझं शिक्षण सध्या ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे BCOMमधून. सध्या मी MBAला ॲडमिशन घेतलं आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी छात्र भारतीत कार्यरत आहे. एवढे म्हणजे मला वाटतं ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट करणारी तुम्ही सगळी मुलं आहात आणि हे सगळं जेव्हा सोशल मीडियावरती घडायला सुरुवात झाली, साधारण 6 जूनपासून वातावरण तापायला सुरुवात झाली, कधी वाटलं की आता बास झालं, सोशल मीडियावर लाईक्स आणि शेअरच्या पुढे जाऊन आपण तिथे गेलं पाहिजे प्रत्यक्षात? आंदोलन जेव्हा सुरू झालं त्यावेळेस अगोदरही नीटच्या पेपरवर फुटीवर, नंतर आंदोलनामध्ये सोशल मीडियामध्ये आणि आमची संघटना म्हणून आम्ही वेगवेगळी छोटी छोटी आंदोलनं करत होतो. पण त्यानंतर दिल्लीमध्ये एक माहोल तयार झाला होता आंदोलनाचा आणि जेव्हा संसदेवरती
जाण्याचा कॉल दिला गेला त्यावेळेस एक वातावरण तयार होत होतं. जेनजी रील बनवत होतं मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्या ठिकाणचं सगळं जे चित्र आपल्यासमोर येत होतं. आम्ही जाण्याच्या अगोदरच म्हणजे 20 तारखेच्या मोर्चा चलो संसद भवनाच्या याने आम्हाला जायचंच होतं. आम्ही 2-3 दिवस आमच्या मागे अशी कन्फ्यूज होतो, जावं की नाही. पैशाचा विषय होता, किती मुलांना घेऊन जाऊ, दिल्लीत आपलं कोणी नाही आहे. तर आम्ही नंतर असं ठरवलं की कोणी असू नाही तर नसू, जशी मुलं राहत आहे तसं आपण सुद्धा राहूया. मग एक साधारणतः 2 दिवस आम्ही आधी ठरवलं की आता जायचं आहे आणि 18 तारखेला ज्या दिवशी सोनम वांगचुक यांना उचललं त्याच दिवशी आम्ही निघालो. आणि आमच्या असं लक्षात आलं की जरी आता सोनम वांगचुकांना उचललं असलं तरी आपण जावं लागेल. आमच्या खूप काही अडचणी होत्या. दिल्लीत कोणी ओळखीचं नव्हतं, इथूनही रेल्वेने जायला तिकीटच मिळत नव्हतं. म्हणजे आम्ही 4 तिकीट मिळाले आम्हाला, ते पण TCला तात्काळमध्ये मिळाले. 200 रुपये जास्त देऊन त्याने 4 तिकीट दिले. 4 तिकिटांमध्ये आम्ही साधारणतः 14 लोक इथून गेलो. तिकीट पण नव्हते, जनरलचे तिकीट काढले. 4 ठिकाणी TCने पकडलं. आम्ही TC इकडच्या तिकडे गेलो का इकडच्या तिकडच्या डब्यात फिरायचो. परंतु जेव्हा आग्र्याच्या ठिकाणी गेलो आमचे तिकीट TCने जमा करून घेतले. TCने तिकीट जमा करून घेतल्यावरती मोठी पंचायत निर्माण झाली आणि त्यानंतर आम्ही TC त्या बाजूला गेले आणि आम्ही सगळी मुलं उतरलो. ज्यांची 4 तिकीट होते ती तिथेच बसलो आणि बाकीची मुलं पळत पळत जनरल डब्यामध्ये गेलो. 4 लोक असं म्हणाले की आम्ही त्या लोकांना ओळखत नाही. त्याच्यामुळे बाकीची मुलं तिथे गेली. पुण्याची आमची एक सहकारी छात्रभारतीची, तिला बोललो ऑनलाईन तिकीट काढून दे. तिने आग्र्यापासून दिल्लीपर्यंतचं आमचं 65 रुपये जनरलचं तिकीट ऑनलाईन आम्हाला काढून दिलं आणि आम्ही असं सांगितलं की आम्ही आग्र्यालाच चढलेलो आहेत आणि दिल्लीमध्ये आम्ही पोहोचलो. तर फार इंटरेस्टिंग प्रवास होता. याच्यामध्ये सगळे 2-2-3 TC जी काही जुगाडं आम्हाला तिथे करता आली ती जुगाडं करून आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलो. सीट मिळत नव्हतं तरी 4 सीटांच्या ऐवजी आम्हाला असं वाटतं अजून मुलांना घेऊन जावं, परंतु तिथली व्यवस्था, मुलींची व्यवस्था आम्हाला माहीत नव्हतं. तरी आम्ही 4च्या जागी 14 लोक घेऊन गेलो पहिल्या टप्प्यात. ट्रेनमध्ये अनेक सहकारी होते. महाराष्ट्रातून साधारणतः 3000 मुलं आम्ही ज्या काही वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना होत्या त्यांच्यामार्फत आम्ही गेलो होतो. त्याच्या कॉर्डिनेशनमध्ये अभिजित दिपकेंबरोबर एक मीटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये मी होतो. तर 3-3.5 हजार मुलं असतील आमची, असं आमची आकडा आहे. विशाल, जायचा तुझा काय अनुभव होता? निघायच्या आधी अनिकेतने मला फोन केला की आपल्याला दिल्लीला जायचं आहे. तर पहिला प्रश्न असा पडला की आपण व्यवसाय करतो आहे, सुट्ट्या टाकायच्या, कर्मचाऱ्यांची अडचण, परत घरी सांगितलेलं नाही आहे, घरी कल्पना द्यायची, घरच्यांचं एक वेगळंच वातावरण असतं. जर इथं महाराष्ट्रात कुठं जायचं असेल तर एक वेळ विचार नाही करावा लागत. दिल्लीला जायचं म्हटलं पहिल्यांदा मम्मी विचार करते, नाही एवढ्या लांब नाही जायचं, घरी थांब, तुला काय झालं मग आम्ही काय करायचं. इथून सुरुवात झाली. घरच्यांना कन्व्हिन्स केलं, सुदर्शनला फोन केला, बाकीच्या सहकाऱ्यांना फोन केला, म्हटलं असं असं आहे, आत्ता जर आपण नाही गेलो तर आपल्याला ह्या क्रांतीचा भाग होता येणार नाही. भविष्यात आपल्याला सांगायला काहीतरी पाहिजे ना की आम्ही कुठेतरी सहभागी झालो होतो, बाबा तुमच्यासाठी लढलो आहे. येणाऱ्या पिढीला काहीतरी आपल्याला एक अभिमानास्पद एखादी गोष्ट केलेली असते आयुष्यात जी आपण सांगायला उत्सुक असतो, असं काहीतरी करायचं होतं. आणि दिल्लीचं एकंदरीत जे काही वातावरण होतं, नक्कीच असं वाटत होतं की काही ना काही रिझल्ट त्या क्रांतीमधून किंवा त्या आंदोलनातून निघणार आहे आणि आपण सर्वांनी त्याचं साक्षीदार होणं खूप गरजेचं आहे. अनिकेत सरांनी सांगितलं की जो काही रेल्वेचा काही प्रवास होता, म्हणजे आम्ही विदाऊट तिकीट नव्हतो गेलो, जनरलची सगळ्यांची तिकीटं काढलेली होती, फक्त एवढेच की आम्ही जनरलची तिकीटं काढून स्लीपरमध्ये बसलो होतो. ती अडचण होती आमची, त्यामुळे TCने आम्हाला पकडलं. तिथे पोचल्यानंतर जरा बरं वाटलं, म्हटलं जरा चांगलाच अडचण धावपळ करून आपण पोचलो तिथपर्यंत. राहुल, अनिकेतनी फोन केला 18 तारखेला की आपल्याला दिल्लीला जावं लागेल. म्हणलो ठीक आहे बा जाऊ. आता घरी जर सांगितलं असतं तर घरच्यांनी पाठवलं नसतं की दिल्लीला जायचं, तर घरी सांगितलं की पुण्याला जायचं कारण घरचे पाठवू शकत नाही दिल्लीला. मग घरी सांगितलं, पण घरच्यांच्या डोक्यात आलं, कारण आम्ही आजपर्यंत कधी डब्बेच घेतलेले. घरच्यांना म्हणलो 10 चपात्या द्या बांधून आम्हाला 2 दिवसाची आणि मिरची, आणि घरचे म्हणे तुला पुण्याला जायचं आणि तू आजपर्यंत 10 वर्षात कधी डबा नाही न्याला, म्हणजे तू चाललाय कुठं, म्हणजे येणार किती दिवसात. म्हणलो 3 दिवस. घरचे तुझ्यापेक्षा हुशार आहेत. हां, ते म्हणे तू डब्बा घेऊन नाही चालला, आणि ती बी तू डब्बा घेऊन चालला, आणि ते बी 10 पोळ्या. चालला कुठे म्हणलं आम्ही चाललोय पुण्याला आंदोलनाला. तिथून आम्ही घेतला डब्बा, घेतला, नाशिकपर्यंत गेलो. त्याच्यात आम्ही इकडून जातानीच आमची म्हणजे सुरुवात आमची इथूनच, का जायलाच हे नाही, आमच्याकडे 4 तिकीटं काढली. आम्ही इथून गाडीला हात गेला,
येतो काळी पिवळीला आणि नाशिकपर्यंत गेलो पावसात. तिथून गेलो, ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो. जातानीच आम्हाला याच्या आपला कुठं आम्हाला पदीच पकडलं TCने खंडोबाच्या तिथे. आणि आमच्याकडे 4च तिकीट आणि ज्याच्यात एकाचं तिकीट होतं तो दुसराच होता पुण्याचा आणि तो कॅन्सल झाला. तो म्हणायचा तुकाराम कोण. आता आम्ही झोपेलो होतो थोडं आणि तो म्हणे तुकाराम तर आलेलाच नाही. मग तू कोणी यो नंतर म्हणे अरे तू तुकाराम आहे म्हणे. ते सांगत तू तुकाराम आहे अशी गोष्ट. असं आम्ही इथून तिथून मग नंतर आम्हाला पुढं उतरवून देणार होते, मग आम्ही जनरलचे तिकीटं काढले. सुदर्शन, म्हणजे आता हे सगळे किस्से सांगतातच आहे, पण परत एकदा ना कुठेही प्रवास करायचा असेल तर पैशाचं सोंग आणता येत नाही, बाकी कशाचंही आणतात. ती ॲडजस्टमेंट तुम्ही लोकांनी कशी केली जरा तेही सांगा. ती ॲडजस्टमेंट आमची सगळी अनिकेत दादाने केली. पैशाची सगळी जी ॲडजस्टमेंट होती आम्ही इथून जाताना जास्त नियोजन केलं नव्हतं. 1-2-3 जे सेवा दलाचे छात्र भरतीचे लोक होते त्यांना मी सांगितलं होतं, तर ते एकदम थोड्या पैशावरती निघालो दिल्लीत आम्ही याच्यामध्ये. पण आमचं एक जाण्याचं तिकीटच एक मुलाचं 1,000 पडलं, कारण की तात्काळमध्ये 1,000 तिकीट पडलं ते काढून. परंतु जनरलचे तिकीट पण एक 700-800 रुपये एका मुलाचं होतं याच्यावर. तर जे काही मला शक्य होतं किंवा आम्हाला जी शक्य होतं ते आम्ही बोलणं झालं होतं. अगोदर तर आम्ही असं म्हणलो होतो विशालला आपण दोघे जाऊ, पैशाचं मोठं हे गडबड. पण नंतर लक्षात आलं की मुलांना टाळणंही बरोबर नाही, तरी आम्ही जास्त प्रचार केला नाही. तर आम्ही इथूनच त्यावेळेस 50-100 मुलं सोबत जाऊ शकलो असतो. नंतर तिथे गेल्यावर तिथं प्रचंड हाल झाले. मेट्रो बंद असल्यामुळं आम्ही 4-5 रिक्षात जरी बसलो तर प्रत्येक रिक्षावाला 2-3 किलोमीटरपर्यंतचे 150-300 रुपये घ्यायचा एका बाजूचे. मेट्रो बंद. परत ऑनलाईन जर आपल्याला ब्लाबला बुक करायची असेल किंवा रॅपिडो बुक करायची असेल तर नेट पण बंद होतं, म्हणजे समोरच्याला कळत पण नव्हतं की आपल्याला रॅपिडोचा कॉल पडतोय म्हणून. त्याच्यामुळं रिक्षालाच आमचे एक साधारणतः 8-9 हजार रुपये त्या याच्यात गेले असेल. दिल्लीत ज्या ठिकाणी होतो इथे याच्यामध्ये, तर तिथे वडापाव पण खायला मिळत नव्हता, कारण की तिथे सगळं बंद केलेलं होतं त्या एरियामध्ये. आणि ही सगळी जिकडे आमदार खासदारांची सगळी घरं आहे, मंत्र्यांची सगळी घरं आहे, सगळी मंत्रालय त्या भागात आहे, मोठे मोठे अधिकाऱ्यांचे कार्यालय त्या भागात आहे. तर तिथे सगळं बंद केलेलं होतं. कारण मला असं वाटतं ते ठरून सरकारने बंद केलं होतं की ती लोक. आणि समोसा खायला जायचं असेल किंवा एखादा डोसा खायला जायचा असेल तरी एका मुलाला 200-250 रुपये लागायचे. आमचे 1-2 दिवस पहिल्यांदा जास्त हाल झाले. त्याच्यात 20 तारखेला लाठीचार्ज झाल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मला एक भावनिक वातावरण. तुम्ही किती तारखेला पोहोचलात? आम्ही 19 तारखेला दुपारी सकाळी पोहोचलो तिथे याच्यामध्ये. म्हणजे आम्ही तिथला प्रवास तो सांगेल, आपण परत एक राऊंड घेऊ. 19 तारखेला पोहोचलात, पुढे 19 तारखेला पोहोचलो. मग आम्ही डायरेक्ट जंतर मंतरवर गेलो. तिथं गर्दी वगैरे सगळं होतं, तर आमचे राहायचे हाल, खायचे हाल. तर त्या रात्री आम्ही जेवणासाठी गुरुद्वारेला गेलो. तर गुरुद्वारेला गेलो. माझ्यासोबतचा किस्सा असा की जेवण करायला गेलो आणि माझे जे शूज होते बाहेर काढलेले तेच चोरी गेले. परवरतून पाऊस चालू. आता प्रश्न असा पडला की पावसात आता जायचं कसं. तर नंतर मग बिनचपलाचं मी दिल्लीत फिरलो. नंतर मग जिथं आमची राहायची सोय होती तिथं नशीब माझं इतकं चांगलं की तिथं स्लीपर होती एक, मग ती घालून मी आंदोलनाला गेलो दुसऱ्या दिवशी. असं. मोहम्मद, माझा किस्सा असा निघायचा की आणखी दादाने फोन केला, काही आपल्याला दिल्लीला जायचं येतो आहे का. मी पप्पांना फोन केला, पप्पा काय करायचं. पप्पा म्हटले नाही मला आपल्या दवाखान्यात जायचं, म्हणजे माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं मला चेन्नईला. पप्पा म्हटले की नको जाऊ. नंतर मग आणखी दादाच फोन केला, सर मी नाही येते तुम्ही जाऊन ये वाटलं सर, नाही का. नंतर मग अचानक डोक्यात काय आलं काय माहिती, पप्पांकडे गेलो, पप्पा नाही मला जायचंच. अरे काय म्हणतो तू असं एक हे ते नाही का. म्हणजे पप्पा चिडले थोडेसे की बाबा आपलं दवाखान्यात जायचं, हे खर्च आहे हे. म्हणले का पप्पाला थोडासा आग्रह केला, पप्पा मानले. पप्पा म्हणले एक काम कर तू हे म्हणजे तू जा, तू तिकडून जाऊन आला की मग आपण दवाखान्यात जाऊ. मग तसा प्रवास झाला. मग आणखी दादा परत कॉल केला, दादा मी येतो आहे. दादा म्हणलं तो मिनटं झालं आहे का रे. म्हणजे पहिले नाही म्हणतो, मग अचानक हा म्हणतो नाही का. जास्त म्हणजे मनात इच्छा तर होती जायची. मग त्या इच्छेमुळं गेलो तिथं. आणि जाताना असं झालं की मग आजीला त्याच्यामध्ये पण घरामध्ये अजून एक किस्सा. आजीला सांगितलं की मी दिल्लीला चाललो आहे. आजी म्हटली जायचं नाही, कारण की माझी आजी मला पुण्याला पण जाऊन देत नाही लवकर. माझी आजीलाही लाड करते माझं, म्हणून मला जाऊन देतच नाही. आणि मग काय म्हणलं, मग म्हटलं दादा तरी म्हटलं तर पुण्याला चाललो आहे. मी घरी असं म्हणलं यांना ट्रेनमध्ये बसून नाशिकवरून मी परत येतो आहे असं म्हणून नाशिकवरून परत येतो म्हणताना पोरगा सेम किस्सा डब्याचा तसंच झाला. आणि तसंच आम्ही दिल्लीला निघालो. आमचा प्रवास पुढं चालू झाला. दिल्लीला पोहोचलो आम्ही.
अनिकेत 19 तारखेला तुम्ही पोहोचलात आणि तिथे गेल्यानंतर नेमकं काय काय वातावरण होतं आणि तिथे कसे मिक्स झालात? 18 तारखेला सोनम वांगचूक यांना उचललं होतं पोलिसांनी अत्यंत वाईट पद्धतीने, परंतु 20 तारखेला चलो दिल्लीचं चलो संसद असा जो कॉल दिला होता अभिजित दिपकेंनी, त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये संख्या यायला लागली होती. दिल्लीमधील खूप लोक म्हणजे UP बिहारची मुलं जी होती ती त्या ठिकाणी यायला लागली. आतमध्ये एक आंदोलनाचा वेगळा माहोल होता आणि बाहेर एक आंदोलनाचा वेगळा माहोल होता. आतमध्ये अनेक चळवळीतील वेगवेगळ्या डाव्या पुरोगामी चळवळीतील लोक आंदोलनामध्ये घोषणा वगैरे देणं किंवा त्या आंदोलनाला दिशा द्यायचं कामही त्या सगळ्या संघटनांनी केलेलं आहे. आणि बाहेर एक वेगळी माहोल असणारी जिला जेनजी जी आपण सगळं सोशल मीडियावरती रील बनवणारी जी जेनजी असेल किंवा अनेक मोठ्या जो वेगवेगळ्या घोषणा देणारी, वेगवेगळे पोस्टर बनवणारी, वेगवेगळे मीम बनवणारी अशी लोक बाहेर जास्त प्रमाणामध्ये दिसत होती. जंतर मंतर एक छोटं ग्राउंड होतं. बाहेर साधारणतः एक 15 ते 20 हजार मुलं साधारणतः तिथे त्यावेळेस उपस्थित होते. आम्ही ज्या दिवशी गेलो गरमी प्रचंड प्रमाणात होती. 35 ते 38चं टेम्परेचर होतं. पाऊस एकदम थोडा होता, तोही संध्याकाळी आला. तर थांबवत सुद्धा नव्हतं त्या एरियात, पण तरीही तिथे जो आंदोलनाचा माहोल तयार झाला होता तो अत्यंत वेगळा असा माहोल तयार झाला होता. 1 मिनिटसुद्धा घोषणा त्या ठिकाणी बंद होत नव्हती. अनेक मुलं होती जी एकमेकांना हवा घालायची कामं करत होती. 24 तास उभं असायची, एकमेकांची काळजी घ्यायची, जी फार मला वाटतं फार काश्मीरपासून तर कन्याकुमारीपासून प्रत्येक राज्यातून तिथं मुलं आलेली होती. त्याच्यामुळे तरीसुद्धा एक विद्यार्थ्यांमध्ये सरकारबद्दलचा एक राग तिथे आम्हाला सगळ्यांना दिसत होता. आणि आम्हाला असं वाटत होतं की उद्या संसदेला कदाचित घेराव होऊ शकतो असं 19 तारखेला वाटत होतं. कारण की संख्या त्या 19च्याच रात्री इतकी मोठी होती, तर 20ला तर त्याच्यात 3 ते 4 पट संख्या वाढली होती, जवळजवळ 5 पट पण मला असं वाटतं याच्यामध्ये. त्याच्यामुळं तिथं जो माहोल होता तो एकदम वेगळा माहोल होता, जबरदस्त होता. तिथे सरकारविरोधातला राग अत्यंत वाईट पद्धतीने दिसत होता याच्यामध्ये. आणि जेव्हा 20 तारखेला पोलिसांनी लाठीचार केला त्यावेळेस लाठीचार जेव्हा झाला त्यावेळेस सगळ्यांनी आपण बघितलं. पण 20 तारखेनंतर जो लाठीचार झाला त्यानंतर अनेक मुलांची भीतीच गेली पोलिसांबद्दलची, सरकारबद्दलची. ती मुलं इतकी हुशार झाली किंवा ती मुलं इतकी धीट झाली की ती दुसऱ्या दिवशी पोलिसांना जाऊन म्हणत होती की सर प्लीज़ एक लाठी मार दो, मैं कल के आंदोलन में नहीं था, मेरी मम्मी को दिखाना है मेरे को लाठी मारते हुए आप सभी को. तर अशा पद्धतीचा माहोल तयार झाला होता. पोलिसांबद्दल एक राग तयार झाला होता मुलांच्या मनामध्ये, आर्मीबद्दलचा एक राग, जो रिस्पेक्ट आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असतो त्याच्याबद्दल. तर तो एक रिस्पेक्ट तिथे कमी झालेला दिसला. कारण की पोलीस जेव्हा मारत होते त्यावेळेस ते काय अगदी एखाद्या गुंडाला कसं मारतो त्या पद्धतीने ते मारत होते. जेव्हा एखादी पब्लिक किंवा एखाद्या आंदोलनातला मॉब जेव्हा तुम्हाला पसरायचा असतो त्यावेळेस पायाच्या खाली पोलीस काठ्या मारू शकतात, परंतु ते डोक्यात मुली आहेत की मुलं आहे असं काही बघत नव्हते. ते अत्यंत वाईट पद्धती, म्हणजे आम्ही जेव्हा बघत होतो सगळे, विशाल होता तर विशालची इथे काठी मारली, एवढा हात सुजला होता. आम्हाला इथे पायाला काठी मारली, पण आम्ही ते काय सोशल मीडियावर टाकलं नाही, पण आधीच घरचे खूप काळजीत होते या सगळ्या याच्यामध्ये. परंतु आम्हाला जेव्हा तिथे आंदोलनात हे शिकलो आम्ही की आम्हाला भीती जर मुलांची गेली त्यामुळेच सरकार घाबरलं. आणि आपण पण त्यातून हे शिकलं पाहिजे की तुम्ही लोकांची भीती घालवा, लोक पोलिसांना किंवा सरकारला घाबरणार नाही, हा विश्वास त्या आंदोलनामध्ये तयार झाला होता. आणि पोलीस जेव्हा मारल्यानंतर पण संध्याकाळी विद्यार्थी असं म्हणत नव्हते, म्हणजे एखादं जेवण जर करत असेल पोलीस तर त्यांना म्हणायचं होतं सर डटके खाना खाइए, लाठी जरा जोर से लगनी चाहिए. बिहारमध्ये आंदोलन झालं आपण बघितलं, पोलिसांना जाऊन म्हणत होते की तुम्ही टिअर गॅस नाही आणले का, काय पोलीस आहे तुम्ही पाण्याचे फवारे नाही आणले का, तुम्ही काठ्या नाही आणल्या का. तर अशा पद्धतीने मुलं बोलत होती. सेम त्याच पद्धतीने दिल्लीत एक वातावरण तयार झालं होतं. आणि तेच आंदोलन जेव्हा 20 तारखेच्या सकाळी जेव्हा हे झालं तर मोठ्या संख्येने प्रत्येक चौकामध्ये 5-5, 10-10 हजार मुलं असतील आणि आंदोलनाच्या ठिकाणी किमान 30-40 हजार मुलं असतील. आमचा असा आकडा आहे की 1.25 लाखाच्या आसपास कमीत कमी संख्या दिल्लीमध्ये देशभरातून आलेली असेल. मोठा आकडा, 1.25 लाखाहून अधिक मुलं आलेली. आणि त्यांनी सांगितलं तसं, म्हणजे आता 19 तारखेपर्यंत आपण आलो, पण मला 20 तारखेचं ऐकायचं आहे की तो इतका मोठा मॉब ज्या पद्धतीने चालायला लागला, घोषणाबाजी, तिथलं सगळं वातावरण, ते जे तुम्ही फील केलं आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते सगळं काय होतं आयुष्यात? कधी एकतर घरच्यांचा तरी मार खाल्ला होतास का? नाही, मी आता घरातलाच मोठा मुलगा आहे, म्हणजे मम्मीच्या साईडनी पण आणि पप्पाच्या साईडनी पण. मला लहानपणापासून आत्तापर्यंत शिव्यात, म्हणजे मारायचं तर खूप लांब, कोणी असं ओरडलं सुद्धा नाही माझ्या अंगावरती, असं माझं लहानपणापासूनचं वातावरण आहे. पण
19 तारखेला आम्ही पोहोचलो. अनिकेत दादांनी बऱ्यापैकी पार्श्वभूमी सांगितली तुम्हाला. माझ्या डोक्यात असं होतं, जर मी अनिकेत दादासोबत राहिलो तर आपल्यांना जसं पद्धतीने व्यक्त व्हायचं तसं होता येणार नाही. म्हणजे एक असतो ना, अध्यक्ष म्हटल्यावर मुलांची काळजी असते, जरा कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असतो. हे डोक्यात होतं पहिल्यापासूनच. म्हटलं अनिकेत दादा, राहुल, कैफ आणि अभिषेक हे चौघंजण पटकन आवरलं त्यांनी सकाळी आणि जंतर मंतरवरती पोहोचले. आणि माझ्यासोबत एक 8-9 मुलं मुली होते. त्यांना म्हटलं आपण जरा व्यवस्थित पद्धतीने चांगल्या पद्धतीने जाऊ तिथं. आम्ही तिथे पोहोचलो आणि 19 तारखेचं सांगितल्यानंतर आता 20 तारखेला सकाळी ज्यावेळेस आम्ही थोडं लेट गेल्यानंतर काय झालं, पोलिसांनी तोपर्यंत प्रत्येक चौकामध्ये बॅरिकेटिंग केली होती. बॅरिकेटिंग केल्यानंतर पोलिस जरा चांगल्या पद्धतीने त्यांनी डोकं वापरलं असेल किंवा त्यांना तसे इन्स्ट्रक्शन्स आले असतील. त्यांनी प्रत्येक चौकात त्यांचे ना सिव्हिल ड्रेसमध्ये ना एक 5-6 माणसं बसवलेली होते. ते एकदम असं पद्धतशीर, त्यांचं फक्त कामच एवढं की आलेला जो काही विद्यार्थी असेल त्याला कशा पद्धतीने डायव्हर्ट करता येईल. आता ज्या आम्ही सगळेजण आलो, आम्ही एका चौकात चाललो होतो पुढे. आम्हाला सांगितलं की पुढचा रस्ता बंद आहे, तुम्ही या रस्त्याने जाऊ नका, दुसऱ्या रस्त्याने जा. म्हटलं आता ठीक आहे, म्हटलं विद्यार्थीच दिसत आहे किंवा आपल्याच सिव्हिल ड्रेसमध्ये असतील कोणतरी माहिती देत. आता माझ्यासोबत अजून आम्ही जसं पुढे जात होतो तसं विद्यार्थी जोडत होते. आम्ही परत पुढच्या चौकात गेलो, परत तिथं पण 5-6 माणसं भेटली. ते म्हणे इकडून पण रस्ता बंद आहे, तुम्ही असं फिरवून जा. आम्ही परत तिथून फिरवून गेलो आणि एका ठिकाणी जवळजवळ 4,000 ते 5,000 विद्यार्थी गोळा झाले असतील. तिथे गेल्यानंतर तिथे पुन्हा बॅरिकेटिंग होती, पोलिस होते. तिथे 5-6 माणसं आले, म्हणे चला आम्हाला रस्ता माहिती आहे म्हणे, आम्ही तुम्हाला घेऊन जातो तिथपर्यंत. मग आम्ही त्यांच्या पाठीमागे गेलो. मनात एक विचार आला, जर म्हटलं यांनी जर दुसरीकडे नेलं तर पोरं आपल्याबरोबर भरपूर आहे, यांना तिथंच उचलायचं आणि वरती फेकायचं आणि खाली आपटायचं, असा विचार आला होता डोक्यामध्ये. मग ते पुढे गेल्यानंतर तो मुलगा जोपर्यंत आम्ही पुढं पोहोचतोय तो कुठं गायब झाला काहीच दिसलं नाही आम्हाला. म्हणजे जो घेऊन जाणार होता तोच फरार झाला तिथं. मग आम्ही असं ठरवलं, सगळ्यांना कोऑर्डिनेट केलं, म्हटलं हे आपल्याला फक्त असं गोल गोल फिरवायचं काम करत आहेत. आपण जिथं आता तिथं 6 वाजता जामर चालू केल्यामुळं आम्हाला कोणाला कॉन्टॅक्टही करता येईना, अनिकेतलाही फोन करता येईना, कोणालाच काही करता येईना आम्हाला. मग आम्ही सगळ्या मुलांशी कोऑर्डिनेट करून तिथं हळूहळू पुढे जात होतो. पुढे गेल्यानंतर जो आम्ही अनुभवलं, असं वाटलं आम्हाला की आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आहोत. जसं आम्ही रस्त्यावर चालायला लागलो त्या मिनिटाला असं वाटलं की आपण भारत देशामध्ये नाहीच आहे, आपण कुठेतरी असं तानाशा जिथे असेल त्याचं जिथं राज्य आहे अशा देशामध्ये आपण जाऊन पोचलो की. हिटलरची आठवण आली. म्हटलं हिटलरनी ज्या पद्धतीने त्या ज्यू लोकांविरुद्ध जे काही कारस्थानं केली, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने आपल्याला गोल गोल फिरवायचं काम करतायत. आपल्याला तिथं पोचू द्यायचं काम, पोचून न देता आपल्याला इकडंच पाठीमागं कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीने त्यांनी काय डाव चालू. पुढे काय झालं, म्हणजे तुम्ही पुढे गेलात? आम्ही पुढे गेल्यानंतर रस्त्याने जात असताना तिथे एक ट्रक लावलेला होता आणि त्या ट्रकवरती जवळजवळ 50 ते 60 मुलं बसलेली होती. त्यांना आम्ही असं विचारलं की तुम्ही तर बसण्यापेक्षा आमच्यासोबत रॅलीने पुढे चाला. आता ते मुलं म्हणायचे तुम्ही तुमचं काम बघा, आम्ही आमच्या पद्धतीने करतो. असं जरा डाऊट आला आम्हाला नेमकी असं का बोलतायत. मग 2-3 मुलांनी काय केलं, वरती जाऊन बघितलं, त्याच्यामध्ये दगडं होती त्या ट्रकमध्ये. आता एक साधं कॉमन सेन्सची गोष्ट आहे, जर मुलांना जर ते आंदोलन खराब करायचं होतं तर ती मुलं ट्रक भरलेलं, दगडांनी भरलेलं ट्रक तिथं उभं कसं काय करू शकतात. पहिली गोष्ट, पोलिसांची तिथं टाईट सिक्युरिटी, ट्रक येणंच पॉसिबल नाही ना त्या ठिकाणी. मग याचा अर्थ काय, पोलिसांनी विद्यार्थ्यांना बदनाम करण्यासाठी तो ट्रक आधीच आणून तिथं ठेवलेला होता. मग आम्ही जरा मुलांना चौकशी केली, त्यांना म्हटलं इथं तुम्ही काही जणांनी थांबून, काही जण आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर पोलिसांनी पूर्णपणे तो जो मेन रस्ता होता संसदेकडे जाण्याचा तो पूर्णपणे ब्लॉक केलेला होता. ब्लॉक केल्यानंतर आम्ही सगळेजण पुढे गेलो. आमच्या पाठीमागे जवळ 10-12 हजार विद्यार्थी असतील, आम्ही एक 10-15 जण पुढे होतो. आम्ही जसं जसं पुढे जाण्याचा प्रयत्न करायचो तसं पोलीस आम्हाला पाठीमागे खेचायचे. आम्हाला सांगायचे तुम्ही जर इथून पुढे गेले तर तुमच्याशी जे काही होईल त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही, असं पोलीस आम्हाला म्हणत होते. पण आम्ही त्या मनस्थितीतच नव्हतो. तो हा आमचा जो काही हाय लेवलचा जो काही सहनशक्तीचा जो काही पारा होता तो ऑलरेडी संपलेला होता. जे काही आपलं 10 वर्षात आपण बघत आलेलो आहे, एक निराशा आलेली होती, ती व्यक्त कुठेतरी व्हायचं म्हणून आपण ते आता सहनच होणार नाही अशा पद्धतीने आपण तिथं पोचलो होतो. पोलिस प्रयत्न करायचे आम्हाला अडवण्याचा, आम्ही काही थांबत नव्हतो. तिथे जवळजवळ 3 तास आम्हाला थांबवण्यात आलं. 3 तासापर्यंत मुलांची एवढी सहनशक्ती आहे मॅडम की मुलांनी 3 तास फक्त घोषणाबाजी केली, एकही अपशब्द पोलिसांविरुद्ध वापरला नाही. सरकारविरुद्ध जो काही रोष होता ते व्यक्त होत होते, पण ते चांगल्या पद्धतीनेच व्यक्त होते. असं काही वाईट वांगळ पद्धतीने कोणी तिथं वागलं नाही किंवा कोणी असं काही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही. ज्यावेळेस 3 तास झाल्यानंतर पोलिसांनी पहिला टिअर गॅसचा जो काही बॉम्ब आहे तो बॉम्ब
विद्यार्थ्यांवरती फेकला. मुलांना माहितीच नाही ना नेमकी काय भानगड आहे, टिअर गॅस पहिल्यांदाच अनुभव होत आहे. तो बॉम्ब फुटल्यानंतर वातावरणात जो काही स्प्रे झाला, त्यानंतर माझ्यासोबत जमुना नावाची मुलगी होती, आपली छात्र भारतीची कार्यकर्ती. तिच्या डोळ्यामध्ये तो टिअर गॅसचं जे काही असेल ते गेलं. तिचे अक्षरशः सहन होत नव्हतं, तिचे डोळे लाल लाल झाले, रडायला लागली, तिला श्वास घेता येत नव्हतं. तीच नव्हे तर अशा असंख्य मुली तिथं उपस्थित असलेल्या त्यांना श्वास घेता येत नव्हता, अशी परिस्थिती निर्माण झाली. आम्ही पोलिसांना विनंती केली, म्हटलं ही मुलं शांतपणे बसलेली आहात, त्यांना बसू द्या, तुम्हाला पुढं जाऊ द्यायचं नाही ना, जोपर्यंत पुढचं जे काही इन्स्ट्रक्शन्स येत नाही तोपर्यंत मुलं शांतपणे बसतील, तुम्ही अशा कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नका. अशा पद्धतीने मुलांनी विनंती केली. तिथं नवीन घोषणा तयार केली, 7-2 दिल्ली पोलीस 7-2 असं मुलं त्यांच्या जीवाच्या आकांतानं तिथं व्यक्त होत होती. त्यांना सांगत होती की तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुमच्या मुलांसाठी पण लढत आहोत, आम्ही काय आमच्यासाठी वैयक्तिकरित्या इथं भांडायला नाही आलो, आपण सगळ्यांसाठी भांडायला आलो. एवढं सांगूनही पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ज्यावेळेस पोलिसांना कळालं ही मुलं काय आता इथून काय ऐकत नाही, त्यांनी प्लॅन बी तयार केला त्यांचा. त्यांनी काय केलं, पाठीमागून त्यांची एक तुकडी पाठवली पोलिसांची, हत्यारबंद पोलिस काठ्या बिट्या घेऊन पाठीमागून विद्यार्थ्यांना मारत 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 पुढे येत होते. तसं ज्यावेळेस मुलांना मार बसायला लागला, मुलं घाबरली, मुली होती, लहान लहान मुलं होती, 10 वर्षाची मुलं होती, काही 11वी-12वीची मुलं होती, ती घाबरली पोरं, ती इकडे तिकडे पळायला लागली. ती पळत असताना मुलं त्यांच्या पाठीमागं धावून त्यांना मारायला सुरुवात केली पोलिसांनी. म्हणजे ते कोणी गटारीचं गटार असेल तिथं अडकून पडल्यानंतर एक पोलीस होता, एवढा राग आला मला त्याला बघून. ती मुलगी खाली पडली गटारातून, तिथे खाली पडल्यानंतर तो तिच्या अंगावर जाऊन तिला मारतोय. ज्यावेळेस अशा पद्धतीने जर आपल्यासमोर जर किती राग येतो ना माणसाला, कसं आपण तरी आम्ही सगळ्या मुलांनी जरा सहन केलं. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो व्यवस्थित, त्यांना पुन्हा सांगितलं, पण पोलिस परत त्यांचं जे काय आहे त्यांनी परत 3 वेळा टिअर गॅस फायर केली. टिअर गॅस फायर केल्यानंतर पुन्हा पाठीमागून मारत 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 पुढेपर्यंत आले. आणि ज्या वेळेस ते पुढं आले त्यावेळेस मी पोलिसांच्या अधिकाऱ्याला सांगत होतो, सर तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करू नका, तुम्ही थांबा. मी असं त्यांना फक्त सांगत होतो. सांगत असताना एका पोलिसाला काय झालं काय माहिती, तो पाठीमागून पळत आला आणि त्यांनी माझ्या डोक्यावरच आज काठी उचलली होती. पण मी जर हात असं पुढे केल्यानंतर त्याची काठी इथं बसली, त्याच्या काठीचे 2 तुकडे झाले. ती फायबरची जी काठी असेल, फटका जोरात बसला होता, काठीचे 2 तुकडे झाले. त्यावेळेस त्यांना फक्त एकच म्हटलं, तुमच्या काठ्या तुटतील पण आमचा जो आत्मविश्वास आहे ना तो डगमगणार नाही आणि आम्ही तुमच्या विरुद्ध अशाच पद्धतीने ठामपणे उभे राहून लढत राहू. माझ्या हाताला काठी पडली, 3 फटके मारले त्यांनी इथं हातावरती. जमुनाने हे बघितल्यानंतर ती जवळजवळ 20-25 फुटावर असेल, ती पळत आली, तिथून पळत आली. त्याची 3-4 पोलीसवाले होते, त्यांना असं धरलं आणि असं धरून तिने पाठीमागं लोटण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या सहकार्याला ज्यावेळेस कोणी असं मारत असेल, असा अत्याचार करत असेल, तर या भारताची जी नारी आहे ना, तर ती समोर अधिकारी असो, पंतप्रधान असो, नाही तर कोणी असो, त्यांना मानगोट्या धरून पाठीमागं लोटल्याशिवाय राहत नाही. हा अनुभव त्या जमुनाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी बघितलं की सोशल मीडियावर तुम्हाला बरंच काही आलं, पण आमच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. संसदेच्या मोर्चामध्ये तुमच्यापैकी कोण कोण होतं? संसदेच्या मोर्चात काय झालं तिथले? संसदेच्या मोर्चात आमच्यापैकी कुणी नव्हतं, कारण आम्ही जंतर मंतरवरती होतो. हे त्याच्या बाजूच्या पटेल चौकापर्यंत होते. तर आम्ही जंतर मंतरवरती स्टेजच्या जवळच आम्ही सकाळी जे लोक आले होतो ते आतमध्ये स्टेज जवळ आम्ही सगळे होतो. पुढे येऊन बसा, भरपूर जागा या बघा, ही पण पहिली रांग रिकामी. पुढे वेळा या पुढे सरका. येस. तर ते संसदेच्या मोर्चामध्ये आमच्यातलं कोणी नव्हतं. आम्ही सगळे इकडे जिथून मोर्चा सुरू होणार होतो तिथेच होतो सगळे. हे सगळं जेव्हा बघत होतास, म्हणजे आता या सगळ्यामध्ये 2 लोकांचीही सोशल मीडियावरती चर्चा होती, किंवा अर्थात ते या सगळ्यामध्ये खूप प्रमुख भूमिकेत होते. एक होते अभिजित दिपके, दुसरे होते सोनम वांगचूक. तुम्ही जाण्याच्या आधीच वांगचूक यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं उचलून, पण दिपकेंशी बोलणं झालं का, किंवा त्यांचा एकूण तिथला वावर कसा होता? दिपकेंशी जेव्हा 20 तारखेनंतर माझं बोलणं झालं, त्याच्या आधी सोशल मीडिया एका मीटिंगमध्ये आमचं बोलणं झालं होतं. कारण 19ला आम्ही रात्री पोहोचलो आणि म्हणजे तिथे पोहोचलो आंदोलनाच्या ठिकाणी, शक्यच नव्हतं त्यांच्यापर्यंत पोहोचणं. आणि 20ला आंदोलनाचाच दिवसभरात सगळी गडबड झाली, पण 21 तारखेला नंतर भेटलो होतो.
त्याच्यावेळेस काय अशा आंदोलनाच्या बाबत नाही चर्चा झाली, पण इतर सगळ्या चर्चा एक साधारणतः 4-5 मिनटंच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. कसं वाटलं माणूस? नाही, माणूस अतिशय चांगला वाटला याच्यामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये कनेक्ट झाल्यासारखं झाला आणि आधी थोडीशी ओळख झाल्यामुळं जरा हे पण होतं. आणि आम्ही त्यांना महाराष्ट्रातून किती लोक आले, छात्रभरतीची थोडी कल्पना होती त्यांना याच्याबद्दल, तर अशी जनरल चर्चा झाली. आपण शिक्षणावरती देश पातळीवरती काम करू अशी एक माझी त्यांच्याशी चर्चा झाली याच्यामध्ये. आणि असं एक जोश असणारा मुलगा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत होतो सगळे तिथे. तिथे राहायची सोय काय होती? म्हणजे तुमची रात्री कुठे तुम्हाला आसरा मिळाला? पहिल्या दिवशी गेलो तर आम्ही जंतर मंतरलाच होतो, तर राहायची व्यवस्था नाही तिथं बाथरूम. आणि पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पाण्याची आणि खायची व्यवस्थाच नव्हती. त्यांनी 3 किलोमीटरपर्यंत आहे ना दुकानं बंद. म्हणजे 19 आणि 20ला? हा, 19 आणि 20ला म्हणजे पाण्याचे दुकानं बंद, हे बंद. आणि जे 1 किलोमीटरपर्यंत 3 ते 4 दुकानं होते ते दुपारपर्यंत माहिती 12 वाजेपर्यंत चालू होते. 12 नंतर पोलिसांनी ते दुकानंसुद्धा बंद करायला लावले, संध्याकाळपर्यंत ते बंद तिथं. आणि इतका घाम यायचा तर पाणी नाही आणि हे काहीच नाही. जर मुलांनी जे आले असं डब्यांमध्ये बिस्किटचे पुढे त्याच्यावरच होतं, म्हणजे पाणीसुद्धा नव्हतं 19 आणि 20ला तिथं. बाहेरची जी मुलं होती इतर राज्यातली, म्हणजे त्यांच्याशी काही बोलणं व्हायचं का? किंवा असे काही मित्र, असे काही सहकारी मिळाले का या निमित्ताने? मिळाले. कशी आहेत ती मुलं? कशी होती ती पण आमच्यासारखीच होती की त्यांना पण सरकारविरुद्ध रोष होता, राग होता, तर ते सेमच होते जे आमच्या मनात. आता 2 मिनटं मी हे सांगू शकतो की आता जेनझीकडं पाहण्याचा दृष्टिकोन खूप लोकांचा आधी वेगळा होता, म्हणजे या आंदोलनाच्या आधी खूप वेगळा होता की जेनझी फक्त फोटोज काढते, रील्स बनवते, फक्त नाही का इकडं तिकडं फिरते, जेनझी म्हणजे असं पाहिलं जायचं. पण जेव्हा मी 20 तारखेनंतर आम्ही जेनझीसाठी तिथं होतो आणि जेव्हा हे सर्वांचं जे कसं सांगितलं हे अगदी खरं आहे. आणि त्या मी एक गोष्ट पाहिली की जी जेनझी तिथं होती त्याच्यामध्ये मी असं म्हणू शकतो की तो जो मैदान होता ना जंतर मंतरचा, तो माझ्या स्वप्नातला भारत होता, मी असं म्हणणार. का? कारण की त्याचं रिझन असं की तिथं प्रत्येक राज्यातून आलेली मुलं त्यांना फक्त हिंदी बोलता येते, मग त्याने का भाऊ कसं आहे बस उठ बस नाही का, इकडं बस, इकडं होय पाऊस येतोय, झाडाखाली थांब. मग त्याच्यानंतर जर कोणी जरी पाणी वाटलं कोणी तर मग दादा एक काम कर भाई आप पी लो पहिले, म्हणजे स्वतःला ताण लागेल. पण स्वतःला ताण लागला असं भाई तू पाणी पिले पाहिजे, म्हणजे तुम्ही पाणी पिऊन घ्या पहिले, तुम्ही काहीतरी खा पहिले, म्हणजे असं ते पाहिलं. त्याच्यानंतर पण आपण या जगामध्ये आज पण मला नाही वाटत की आपण इतकं विकसित भारताचे गप्पा मारतो आणि त्याच्यामध्ये आपण LGBTQ वाटतं नाही का आपल्या याच्यामध्ये दर्जा दिला असेल, मग तरी पण त्या जंतर मंतरवरती LGBTQची जे माणसं होती, म्हणजे मी तिथं गे लोक पण पाहिले, गे कपल्स पाहिले, तिथं लेस्बियन्स पाहिले, मी तिथं ट्रान्सजेंडर्स पाहिले. आणि त्या जंतर मंतरच्या ग्राउंडवरती असं वाटतच नव्हतं की बाबा हा काहीतरी वेगळा आहे किंवा ती पोरगी हा पोरगा आहे. म्हणजे मुलींना, म्हणजे आपण काय म्हणतो समजा 10 मुलांमध्ये जर एक मुलगी उभी केली ना तर तिला अनकॉन्शियस फील होतं, म्हणजे तिला असं वेगळंपणा वाटतो नाही बाबा, थोडंसं अनकम्फर्टेबल होती ती. पण तिथं हजारो मुलांमध्ये थोडेसे मुली होत्या आणि त्यांना अनकम्फर्टेबल वाटलं नाही. त्यांना असं वाटलं बाबा हे जे पोरं हे आपलं साथ देतात, हे आपल्यासोबत, हे आपल्या रक्षणासाठी, हे आपलं हेल्प करतात. म्हणजे या स्वप्नातला भारत यासाठी म्हटलो की बाबा कोणालाही कोणाच्या जातीचा, धर्माचा, म्हणजे लिंगाचा याचा द्वेष नव्हता. फक्त भाऊ मी, माझा भारतीय मित्र, माझा भारतीय भाऊ बहीण असं पाहून ते त्या मैदानावरती होतं. आणि म्हणजे इतकं भारी वातावरण, म्हणजे कोणत्याही राज्यातला माणूस असू द्या, म्हणजे ते. आणि मी असं म्हणणार की दादा सर, म्हणजे जितकेपर्यंत पब्लिक ऐकते मी त्यांना असं म्हणणार की तुम्ही जेनझीकडे ज्या नजरेने पाहतात, तुमचा जो पाहण्याचा दृष्टिकोन होता जेनझीने तोडून टाकला आहे, मी एवढंच म्हणणार. अनिकेत, एक चर्चा तिथली खूप झाली, म्हणजे सोशल मीडियावर पण आलं आणि इतर ठिकाणी पण चर्चा झाली की ती 20 तारखेनंतर म्हणजे खूप गोष्टी इतर देशातनं लोकांना खूप जागृत झाले. मग जेवण यायला लागलं, कोणी झोमॅटोवरनं पाठवायला लागलं, खूप पाण्याच्या बाटल्या यायला लागल्या, मुलांचे हाल त्यानंतर कमी झाले. काय झालं नेमकं 20 नंतर? 20 नंतर जेवणाची जी परिस्थिती होती ती जरा बदलली. एक भावनिक वातावरण तयार झाल्यानंतर अनेक लोक डायरेक्ट झोमॅटोला पैसे पाठवायचे, ते बुक करायचे आणि जा जंतर मंतरवरती वाटून टाका. असे पार्सल्स येत होते? हो, मोठ्या प्रमाणात येत होते.
साधारणतः गुरुद्वारामध्ये असतील किंवा मस्जिदमधून मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना म्हणजे किंवा मुस्लिम किंवा शीख लोक मोठ्या प्रमाणात आणि इतर सगळी जाती धर्मातील लोक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना जेवणाची व्यवस्था करत होते. ज्या दिवशी मुलांना मारलं त्यावेळेस अनेक लोक डायरेक्ट गुरुद्वारामध्ये गेले, काही मुलं मस्जिदमध्ये गेले. म्हणजे हे खेदाने सांगावं लागतं की दिल्लीमध्ये सगळ्या गुरुद्वारे, सगळ्या मस्जिद हे विद्यार्थ्यांसाठी, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुले होते. सगळी मुलं जेवायला लंगरमध्ये जायची सगळी. म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी जेवणाची व्यवस्था तिथे नव्हती म्हणून आम्ही लंगरला जेवायला गेलो होतो सगळी मुलं. त्याच्यानंतर मस्जिदमध्ये अनेक लोक, झोपायची व्यवस्था मस्जिदमध्ये होती काही ठिकाणी, लंगरमध्ये मुलं. पूर्ण आम्ही एका लंगरमध्ये गेलो. मी आणि नितेश कराळे यांनी यांचा इंटरव्ह्यू केला त्या गुरुद्वाराच्या प्रमुखाचा, की साधारणतः तिथे गेलो तेव्हा इथे एक 4-5 हजार मुलं त्या ठिकाणी झोपलेली असतील याच्यामध्ये, जेवण वगैरे पूर्ण याच्यामध्ये. आणि शीख लोकांचं असेल किंवा मुस्लिम लोक असतील, आपण त्याचं नाव काय, जुनेद, मोहम्मद जुनेद, त्याने पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जेवढं त्याला जेवण देता येईल तेवढं तो 24 तास जेवण देण्याचा प्रयत्न तिथे करत होतो. ते एक पॉझिटिव्ह तिथे होते. नंतर जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की जेवण आता बाहेरून पण येते तर ते अडवण्याचा प्रयत्न करतात. काही व्हिडिओ व्हायरल झाले की झोमॅटोवाल्यांच्या डायरेक्ट जिथे गाड्या चालल्या त्या बघायच्या आणि पोलीस डायरेक्ट ते काढून घ्यायचे त्याच्यामध्ये, तिथपर्यंत पोहोचू पण देत नव्हते. किंवा मग जिथे बॅरिकेड लावलेले आहे तिथून ते झोमॅटोच्या गाड्या आतमध्येच येऊन देत नव्हते. एकतर ते कर्मचारी लोक होते सगळे, ते रिस्क घ्यायला तयार नव्हते. तर आतमध्ये येण्यापेक्षा तिकडेच ते जेवण पण गायब झालेलं आहे. नंतर जेव्हा 20 तारखेला लाठीचार्ज झाल्यानंतर पोलिसांना पण जेव्हा जेवण मुलं पण वाटायचे त्याचे व्हिडिओ पण काढायचे. म्हणजे त्यांची मजा पण घेत होतं की तुम्ही आम्हाला मारलं तरी आम्ही तुम्हाला जेवण देणार, पाणी देणार, आम्हाला काही राग नाही. परंतु नंतर सरकारच्या असं किंवा पोलिसांच्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं, पोलिसांनी अशी विनंती केली की आम्हाला आता पोलिसांनी कमिशनरला सांगितलं की तुम्ही जेवण द्यायचं, आम्ही यांचं जेवण घेणार नाही. ते सगळं सोशल मीडियाला व्हायरल होते. तर ही एक परिस्थिती तयार झाली होती. आणि नंतर 20 तारखेनंतर जेवणाचा तुटवडा तिथे भाजला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जेवण येत होतं की शिल्लक राहत होतं त्याच्यामध्ये. मग पाणी काय आणि जेवणाचा कुणी पिझ्झा ऑर्डर कर, जे जे वाटत होतं चांगलं जेवण सगळी लोक पाठवत होती याच्यामध्ये. त्यामुळे 20 तारखेनंतर म्हणजे 21 तारखेनंतर जेवणाचे हाल झाले नाही. जेवण पण चांगलं मिळायला लागलं. पण बाकी तिथे इतकी वाईट परिस्थिती, वॉशरूम बंद केलेले होते, मुद्द्यावर येणार होते, पाणी बंद केलेलं होतं याच्यामध्ये. राहण्याची अनेक मुलं 8-8, 9-9 दिवस आंघोळ केलेल्या नसतील, इतके हाल होते. पण प्रत्येक गोष्टीचा एन्जॉय करायची, प्रत्येक गोष्ट झोपण्यासाठी फार जिथे जागा मिळेल तिथे झोपायचे याच्यामध्ये. परंतु तिथे एक घोषणा झाली होती की दिन में लाठी रात में पार्टी, अशा पद्धतीने एक माहोल तिथे तयार झाला होता. नवीन गाणे म्हणणं, नवीन घोषणा देणं, हे सगळे मुलं तिथे मिसळत होते. परंतु या सगळ्या याच्यामध्ये मुलं मागे हटली नाही. याच्यामध्ये एवढे हाल, एवढे पोलिसांनी त्रास दिला, टिअर गॅस. म्हणजे 20 तारखेला जेव्हा मारलं तरी ज्या मुलांना मारलं ती सगळी मुलं तिथेच होती. त्या सगळ्या चपला बघितला असेल आपण सगळ्यांनी सोशल मीडियामध्ये, की ज्यांना मारलं ते, ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी डांबून ठेवलं होतं आंदोलनाच्या दिवशी, ज्यांना सोडलं ते परत आंदोलनाच्या ठिकाणी आले होते. तर तो आंदोलनाचा एक माहोल तयार झाला होता. जेवणाचे जास्त नंतर हाल झाले नाही, अगोदर खूप हाल होत होते त्याच्यानंतर. परंतु मला वाटतं लोकांनी ते आंदोलन घरापर्यंत पोहोचल्यामुळं आणि स्वतःला कनेक्ट करून घेतलं, त्याच्यामुळं घराघरातून म्हणजे मला 1-2 लोकांनी नंतर जेव्हा ही मुलं घरी गेली, आम्ही थांबलो होतो काही मुलं याच्यामध्ये, तर अनेक लोक म्हणले की तिथे काय पाहिजे का याच्यामध्ये, आम्हाला पैसे पाठवायचे याच्यामध्ये. तर आम्ही तिथल्या काही लोकांशी कॉन्टॅक्ट करून दिला की या लोकांना पैसे, CJPची लोक होती की यांना पैसे पाठवायचे. तर ते काही लोकांनी झोमॅटोला पाठवल्यावर तिकडचं तिकडं गायब पण व्हायचं ते. त्याच्यामुळे त्यांच्या टीमकडे पाण्याचे वगैरे पैसे तिथं पाठवायची पण व्यवस्था केली होती. त्यांची एक टीम पण त्या ठिकाणी होती. आंदोलनाचा माहोल असा क्रिएट झाला होता ना, घरी यावं वाटत नव्हतं. आम्ही यांना सोडवायला आलो होतो. तर आम्ही साधारणतः 6 तास प्रवास करून यांच्यासोबत घरी चाललो होतो, मी आणि राहुल होतो. आम्हाला काय असं वाटलं की घरी नाही गेलं पाहिजे. किती तारखेला आहे सगळं हे? 22 तारखेला. आम्ही 22ला 6.5 तास प्रवास केल्यानंतर गाडीतून उतरलो आणि बॅगा घेतला, लगेच दुसऱ्या गाडीमध्ये बसलो, परत दिल्लीला गेलो. गेलो आणि तिकीट नव्हतं तर त्या जनरल डब्यामध्ये बसलो होतो. तर तिथे निजामुद्दीनचे तामरसवरून बसलेली लोक होते, निजामुद्दीनला उतरणारी. त्या जनरलमध्ये बसणाऱ्या 2 लोकांचे तिकिटांचे फोटो आम्ही घेतले. राहुलनी एक घेतला आणि मी एक घेतला. म्हणजे पकडलं तर आम्ही निजामुद्दीन तामरसवरून बसलेलो आहे. तामरस काय ते माहीत नाही, कुठे ते पण माहीत नव्हतं. आणि अशी तिकीटं घेऊन आम्ही परत दिल्लीला गेलो
आणि मग अनेक सहकारी आमचे कमलेशन ते पण परत पाठीमागून येत होते. महाराष्ट्रातले अनेक मुलं तिथे होते, वेगवेगळ्या संघटनांची पण मुलं होती. त्याच्यामुळे तो इथेच थांबायचा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय घरी जाणार नाही या मुद्द्यावरती सगळे ठाम झाल्यासारखं वातावरण तिथे तयार झालं होतं. शेवटच्या 2 दिवसामध्ये म्हणजे 25ला राजीनामा झाला, 24 आणि काय सगळं वातावरण होतं तिथलं? 25ला परत 24-25ला किंवा लाठीचार्ज झाल्यानंतर परत संख्या वाढायला लागली होती मोठ्या प्रमाणामध्ये आणि मुलं घाबरायची बंद झाली होती. नंतर असा माहोल झाला होता की पोलिसांनी आम्हाला मारावं आणि आम्ही सुद्धा जो टिअर गॅस आमच्यावरती फेकला जाईल तो टिअर गॅस विझवायचा पण मुलांच्या लक्षात आलं होतं. तो परत पोलिसांनो कसा फेकायचा हेही मुलांना कळायला लागलं होतं आणि पोलीस आम्हाला कधी मारतील आणि आम्ही पण त्याची रिॲक्शन कधी देऊ हाही एक माहोल तिथे तयार झाला होता. आणि पोलिसांची जी धज्जिया तिथे उडवली म्हणजे प्रत्येक बॅरिकेडवरती दिल्ली पोलीस असं नाव होतं. मुलांनी तो IPS आहे की किती मोठा पदाधिकारी पोलीस कमिशनर आहे न बघता भाजप पोलीस, इवन RSS पोलीस, दलाल पोलीस अशा पद्धतीनं त्यांच्या समोर जंतर मंतरचे सगळा परिसर असेल आजूबाजूचा किंवा बॅरिकेड असेल किंवा त्या बॅरिकेडवरती जसं आपण मुंबईत आंदोलनाला बघितलं किंवा बिहारमध्ये बघितलं बॅरिकेडवरती बसून मुलं इकडे तिकडे फिरायचे पोलिसांसमोर. पण पोलिसांना एक भीती वाटायला लागली आता जर यांना मारलं तर कदाचित आपल्या अंगलटसुद्धा येऊ शकतं. अशी एक तिथे हे सुरू झाल्यानंतर सरकारला वाटतं की आता काही झालं ती मुलं मागे हटू शकत नाही. एवढंही बदनामी करण्याचा पाकिस्तानी म्हणले, नक्षलवादी म्हणले, आतंकवादी म्हणले, पाकिस्तानवरून फंडिंग येते असं सांगितलं, कोणीतरी यांना विरोधी पक्षातले लोक किंवा काँग्रेसने त्यांना पैसे दिले किंवा आम आदमी पार्टीनेच पैसे दिले. तर असंही अनेक बदनामी अनेक मीडिया चॅनेलवाले त्या ठिकाणी यायचे. म्हणजे त्या मीडिया चॅनेलवाल्यांना गोदी मीडिया म्हणून एक शब्द त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला होता आणि जे अनेक लोकांना जमलं नाही विरोधी पक्ष नेत्याला. म्हणजे माझं त्याबद्दल मत वेगळं आहे की संपादकाचा राग किंवा मालकाचा राग हा त्या सामान्य कर्मचाऱ्यावरती तिथे काढला जात होता. कारण की मुलं इतकी हुशार होता की एक TV9 9 भारत नावाचा पत्रकार हिंदी न्यूज चॅनल होतं त्याने एक बातमी दिली होती आधी की या CJPच्या आंदोलनाचा संबंध हा पाकिस्तानशी. तर मुलं त्याचा स्क्रीनशॉट घेऊन यायचे त्या पत्रकाराला जाऊन दाखवायचं आहे बा तुझ्या चॅनलनी कशी बातमी दिली आणि तू इथून निघ म्हणायची. तो जर गेला नाही तर उचलून त्याला बाहेर नेऊन टाकायचे याच्यामध्ये. तर अशा प्रकारे माहोल तयार झाल्यानंतर साधारणतः 50 ते 100 पत्रकारांना आमच्या समोर म्हणजे आमचा राहुल आहे मोहम्मद कैब आहे तो बॅच लावून होता छात्र भारतीचा. त्याला म्हणलं अरे तू त्या पत्रकाराला कसा उचलून घेऊन गेला ह्याच्यामध्ये तो बॅच काढून ठेव म्हणलं एखादा तेच कॅच करीन बा ह्याच्यामध्ये. आणि नंतर त्याला म्हणलं की त्यांचा तो दोष नाही आहे तो त्याचं काम करतोय पत्रकाराचं. मालक आणि संपादक जे बैमान आहे नंतर मीडियाच्याही लक्षात आलं निगेटिव्ह बातमी जर गेली तर मुलं स्क्रीनशॉट घेऊन येत होते आणि इतका वॉच होता. नंतर अभिजित दिपकेंना पत्रकारांनी मेसेज केला बाबा आम्ही यायचं की नाही या आंदोलनाच्या ठिकाणी. मग आम्हाला सांगायला म्हणजे अगदी थोडे जरी इतकी बारकाईने लक्ष काही मीडिया चॅनलवाले 2-3 मुलांना किंवा 2-3 लोकांना घेऊन यायचे तेच त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचे एकमेकाचा आणि माहोल कसा खराब आहे इथे कशा वेगळ्या घोषणा दिल्या इथे कशा पाकिस्तानच्या घोषणा दिल्या इथे कशा उमर खालिदचं नाव घेतलं अशा पद्धतीने येऊन इथं कसं धर्मविरोधी बोललं गेलं. तर ते आंदोलन बदनाम करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मुलं म्हणजे लाठीचार्ज झाला तुम्ही बघा त्या आंदोलनामध्ये पोरांना टिअर गॅस फेकत होते मारत होते डोक्यात पण एका हातात मोबाईल होता. एकही गोष्ट मुलांपासून त्या आंदोलनामध्ये लपून राहिलेली नाही. म्हणजे कुठे मुलींना मारलेला असू द्या कुठे दगडं आणून ठेवलेले होते कुठे पोलिसांनी महिलांच्या प्रायव्हेट पार्टवरती मारलं सगळं त्या सोशल मीडियामधून कॅच केलं होतं. म्हणून सरकारला त्या आंदोलनानंतर बदनाम करता आलं नाही. जेवढं करायचा प्रयत्न करत होतं तेवढं केलं परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही मुलं इतकी हुशार आहे. म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा अर्ध्या रात्रीला 12 वाजता येऊन रील बनवत होते म्हणजे त्यांच्याही लक्षात आलं की ही जी मीडिया न्यूज चॅनल बघत नसेल पण ही इंस्टाग्राम वापरणारी पोर आहे. मग तेही 12:15 वाजता आले आणि त्यांना व्हिडिओ टाकावा लागला की आता जेनजी मित्रो तर लगेच 15 मिनिटांनी मित्रोची पण फ्रेंड्स म्हणून त्यांनी रील टाकली. तर 15 मिनिटांनी त्यांच्या रीलवरती परत मीम बनवणारी मुलं पण तिथे होती. तर इतकी ती कॉन्शियस असणारी मुलं होती. त्याच्यामुळे सरकारच्या लक्षात आलं तुम्ही काहीही करा ते कुणालाच घाबरत नव्हते. मीम इतके खतरनाक बनवलेले होते की तुम्हाला आम्ही सांगू पण शकत नाही. पण या सगळ्यामध्ये म्हणजे तिथे इंटरनेट सुरू नव्हतं तर याचा खूप मोठा तोटा असतो. म्हणजे कनेक्ट होण्याचंच सगळे प्रॉब्लेम्स येतात. इंटरनेट नव्हतं जॅमर लावले होते त्याच्यामुळे काय काय अडचणी आल्या. इंटरनेट नसल्यामुळं काय झालं जी माहिती लवकर
लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे पण होती, मग ते ती तिथे पोहोचली. म्हणजे ब्लूटूथ ऑन करून असं काही इन्फॉर्मेशन 3 नाही. किलोमीटर पर्यंत पूर्ण जामर होतं याच्यामध्ये आणि साधारणतः आंदोलन संपलं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला तरी 3 किलोमीटर पर्यंत कुठेच इंटरनेट नव्हतं याच्यामध्ये. 3-4 किलोमीटर पर्यंत इंटरनेट नव्हतं आणि त्यासोबतच आपण 20 तारखेचं जे काही झालं ना, नेट पूर्णपणे बंद होतं. 6 वाजता त्यांनी कॉलिंगची व्यवस्था चालू केली, त्यामुळं फोन तरी करता आले आणि रात्री 8 नंतर इंटरनेट चालू केलं. त्यांनी काय होतं, आता ही समजा हे पुढे गेले होते ना, यांच्यासोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करणं शक्य नव्हतं आम्हाला. म्हणून कोण कुठे आहे, काय आहे, कितीतरी मुलं हे बाजूबाजूला निघून गेली, जे पालकांसोबत आलेले होते त्यांनाही जरा तिथं आजूबाजूला फिरावं लागलं. असं 20 तारखेला जे मारलं ते अत्यंत भयंकर होतं. आम्ही जे बघत होतो ना तिथे, तेव्हा आमच्या समोर मुलं डोक्यावरती मुलांना घेऊन जात होते, सारखी ॲम्ब्युलन्स इकडे तिकडे चालू होती याच्यामध्ये. म्हणजे मी अक्षरशः साधारणतः 5 ते 6 वेळा डोळ्यात पाणी आलं असेल दिवसभरामध्ये की त्या मुलांना ज्या पद्धतीने मारत होते. आमच्या समोरच हे सगळं होत होतं याच्यामध्ये. आम्ही डायरेक्ट आंदोलनाच्या फ्रंट बाजूलाच होतो याच्यात. आता मला म्हणजे आपल्याला प्रेक्षकांचे प्रश्न घ्यायचे आहेत, मग त्याच्यामुळे मी तुला शेवटचा प्रश्न विचारते की ज्या क्षणी तो राजीनामा झाला त्यानंतर तिथे काय वातावरण होतं? धमाल. आम्ही इतक्या उड्या मारून उठलो तिथे याच्यामध्ये आणि जे हातात असेल ते उडवायचो आणि इतका आनंदाचा क्षण त्यावेळेस तयार झाला होता की आम्ही नाचायचा सुद्धा प्रयत्न, तिथे सगळी मुलं नाचतच होती ऑलरेडी याच्यामध्ये. आणि सरकारला जे वाटत होतं की आम्ही झुकणार नाही, किंवा त्यांचे मंत्री म्हणत होते की इस सरकार में इस्तीफे नाही होते, किंवा जी बदनामी करत होते. महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार खासदार त्यांचे जे भाडोत्री असल्यासारखे वागतात आणि आंदोलनांना कायम पाकिस्तानी आंदोलनी किंवा सरकारविरोधात बोलण्यावरती, जसे आपले सदाभाऊ खोत बोलले होते महाराष्ट्रामध्ये की ह्या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांना गोळ्या, नक्षलवादी आहे, आतंकवादी आहे, यांना 2-4 कॉक्रोचांना लटकवलं पाहिजे, अशी जी भाषा वापरत होती त्या सगळ्यांना झुकवलं सरकारने. आणि जो आमच्या असं लक्षात आलं की जो सत्तेचा माज आहे जो अनेक दिवसापासून यांच्यामध्ये बसलेला आहे, का तुम्ही काही करा, तुम्ही विद्यार्थी आहे, तुम्ही मुली आहे, तुम्ही महिला आहे, जे आम्ही आम्ही कुणालाच घाबरत नाही. तर दिल्लीसारख्या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे, विरोधी पक्षाची लोक आहे ती पण भांडत होती, ही एवढी मुलं पण भांडत होती, तरी जर सत्ताधारी पक्ष घाबरत नसेल तर त्यांना जे झुकवण्याचा प्रयत्न या मुलांनी केला ते एक वेगळं आंदोलन होतं. त्यात मला असं वाटतं की ही मुलं का झुकली असेल, ती विरोधी पक्षातली लोकांना बदनाम करणं फार सोपं आहे, किंवा विरोधी पक्षात आज जी लोकं आहे ती लोकही कधी काळीमध्ये सत्तेमध्ये राहिलेली आहे. आणि सोशल मीडियामधून आज असं लोकांना सांगितलं काँग्रेसनी 70 वर्षात काय केलं, पण आज ज्या सगळ्या शाळा चालू आहे, जे सगळं आपल्याला दिसतं त्यात मोठं काँग्रेसचं योगदान. मी काँग्रेसची स्तुती करत नाही, परंतु हे सांगितलं आहे की ज्या सगळ्या जे स्टेट लेवलचे जे पक्ष होते सगळे राज्यांमध्ये, त्यांच्याकडून पण लोकांना अपेक्षा होती की हे तुम्ही पण करायला पाहिजे होतं, जे तुम्ही केलं नाही त्याच्यामुळं आज हेही करत नाही. त्याच्यामुळे विरोधी पक्षांच्या मागं लोक न जाता एक वेगळ्या बॅनर खाली किंवा सरकारच्या विरोधात रोष मिळवण्यासाठी ही लोक जमली होती, आमच्या लक्षात आलं. शेवटचा तो क्षण, कारण प्रत्येकाने खूप मोठं सॅक्रिफाईस केलं. म्हणजे एक तर तुम्ही जीवाची बाजी लावलीत, दुसरं म्हणजे कशाचीही पर्वा केली नाहीत. काही प्रमाणामध्ये घरच्यांना फसवलं जरी नसलं तरी त्यांना न सांगता किंवा इथे नेमकी परिस्थिती काय हे सगळं करून तुम्ही तिथे गेलात आणि अशा लोकांसाठी गेलात की ज्यांच्याशी आपला थेट काहीच संबंध नाही आहे. हे सगळं जेव्हा आपण करतो आणि त्यानंतर तो राजीनामा झाला, ज्या मागणीसाठी तुम्ही सगळेजण बसलेले होतात ती झाली, काय त्यावेळी भावना होती? आम्ही 23 तारखेला पहाटे 6 वाजता घरी पोहोचलो. आता घरच्यांना असं वाटलं की आता थकून आलाय, जरा आराम करेल. 10 वाजता परत अकोल्यामध्ये मोर्चा होता. 10 वाजता मी तिथं भाषण करायला गेलो, रॅलीमध्ये सहभागी झालो. 23 तारखेचं ते झालं. परत 24 तारखेला आम्ही कॉलेज बंद आंदोलन केलं संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये. सगळे कॉलेजेस मी पर्सनली जाऊन शिक्षकांना बोललो, विद्यार्थ्यांना बोललो, सगळ्या तालुक्यातले शहरातले कॉलेजेस बंद केले. 25 तारखेचं आमचं नियोजन ठरणारच होतं, म्हणजे आम्ही सगळेजण जमणार होतो. तेवढ्यात आम्हाला बातमी आली की राजीनामा झाला. म्हटलं आता जरा आनंदाची बातमी. आम्ही सगळेजण 15-20 जण बसलेलो होतो. जरा सगळ्यांना बरं वाटलं. म्हणजे जे 15 वर्ष 10-12 वर्ष पाठीमागे गेली, जी निराशा होती आतमध्ये, की आता असं वाटायचं, एक वेळ अशा आली होती हे सरकार काय हटत नाही, यांच्यामध्ये काय बदल होत नाही आणि आपण नक्कीच हुकुमशाहीकडे चाललेलो आहोत. एक धारणा मनात तयार झालेली होती. त्या धारणेला वाचा फोडलं ते दिल्लीच्या जंतर मंतरच्या कार्यक्रमामध्ये. थोडक्यात आता आम्ही अनिकेतन मी तर तिथंच होतो आणि जेव्हा आम्हाला म्हणजे जे आंदोलन म्हणजे जी घोषणा व्हायच्या आधी 15 मिनिट आधी ना पोलिसांकडून लाठीचार्ज झालता कुठं जंतर मंतरच्या बाहेर. ओके. हां, ओके. तर तो तुम्ही आत होतात, right? हां, आम्ही आत होतो. हां. त्याच्या बाहेर ना टिअर गॅस वगैरे फेकण्यात आला, तिथं लाठीचार्ज झाला. आवाज यायचा का? म्हणजे बाहेर लाठीचार्ज, हो, लाठीचार्ज, आरडाओरडा, हो, जोरजोरात आरडाओरडा चालू झाला
आम्हाला काही कळा नाहीच म्हणलं लाठीचार्ज म्हणलं तर आता नाही आंदोलन पेटतं का नाही म्हणलं त्या दिवसासारखा लाठीचार्ज झाला म्हणजे पेटल आणि ते शांत केलं आणि 10 मिनटानंतर अभिजित दिपके तिथे स्टेजवर आला त्याला एक कॉल आला आणि त्यानं जेव्हा ती बातमी दिली की धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला तर अक्षरशः आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आम्ही इतका आनंदाने नाचत आम्ही येताना घरापर्यंत येईपर्यंत जो माणूस भेटायचा ना दिला बरं का धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा रिक्षात कसं वाटतं आता काय वाटतं तुला म्हणजे इथून बळच म्हणजे रेल्वेत लोक झोपेल होते तरी आम्ही त्याला म्हणायचो काय वाटतं आता कसं काय म्हणजे इथून तिथून आम्ही सांगत आलो की धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला आनंदामध्ये आम्ही 5,000 रुपये TC ला फाईन पण दिली. काय रिॲक्शन होती? तर जेव्हा मला समजलं धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला तर त्यावेळेस मी पहिल्यांदा जे माझे मित्र होते जे अंधभक्त होते त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की हे आम्ही करून दाखवलं सरकार तुमचं झुकलं हेच. आता आनंद का झाला म्हणजे नाही का राजीनामा दिल्यानंतर तर ते सांगायचं असं की जेव्हा पार्श्वभूमी मला असं वाटतं की मी जे पाहिलं ते सांगावं. जसं स्टेज होता स्टेजच्या मागं समजा आपल्या जोशी हॉटेलपासून तर आपला बसस्टँडचं गेट त्या गेटपासून 3 बॅरिगेटचे लाईनं लावले होते. बॅरिगेट कशी होते माझं 1 मिनटं सांगतो उरकतोय मी. हे जमिनीपासून या टोकापर्यंत हाईटचे बॅरिगेट 2-2 आणि त्याच्यानंतर साधे बॅरिगेटचे 6 फुटाचे बॅरिगेट असतात ते 3-3 असे लाईनं लावले होतात. आणि याच्यानंतर या बॅरिगेटला पोरांनी पाडून पुढच्या बॅरिगेट पण जायपर्यंत पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. ज्या ट्रकमध्ये अभिजित दिपके उभा होता नाही का त्या ट्रकचे पोलिसांनी माईक तोडला काचा फोडले त्याच्यानंतर त्या गाडीचे टायर काढून घेऊन घेतले पोलीसवाले. हे सर्व मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे म्हणून सांगतो आहे. आणि हे झालं त्याच्यानंतर भरपूर मारहाण झाली. तिथं मी 4 पोरी असे पाहिले हा पाय इथं तुटला आहे आणि असं लटकून चालला आहे पाय त्यांना लोक उचलून घेऊन जाऊ राहिले. ही पार्श्वभूमी पाहिली. रात्र झाली आंदोलनाच्या जागेवर फक्त 100-150 पोरं जमा होती. अभिजित त्यांची पोरं म्हणजे ते सोबतचे मित्र आणि काही लोक होती नाही का ते तिथं उभं होती आणि असं वाटलं की हा आंदोलन आता संपलं. आणि परत सकाळी जी उभारी पोरांमध्ये आली परत म्हणजे 15-20 हजार पोरं जमा झाली आणि त्याच्यानंतर तो आंदोलन झाला. आम्ही घरी आलो पण जेव्हा तिथला तो माहोल पाहिला आणि इतकं सारं पाहून आलो होतं मनात इतकं दुःख होतं की बाबा कोणाशी मी घरी माझ्या वडिलांना विचारा मी 2 दिवस जेवेल नव्हतो आणि इतकं दुःख मनात घेऊन पण आम्ही जेव्हा होतो आणि जेव्हा तो आनंदाची क्षण आला कळलं की राजीनामा दिला आहे इतका आनंद झाला की मला असं वाटलं की बाबा नाही का आपण एखादी खूप मोठी डिग्री पास झालो काय नाही का असं खूप आनंद होता. आणि डोळ्यात टचकन पाणी माझ्या स्वतः आलं होता. माझ्या वडिलांनी मला गले लावलं की म्हणे मला तुझ्यावरती अभिमान आहे की तू त्या लढामध्ये होता म्हणे. यासाठी म्हणजे तो इतका आनंद होता तो शब्दात सांगू शकत नाही. आम्ही इथं बसलेलं कोणताही व्यक्ती सांगू शकत नाही. पण तुम्ही समजून घ्या की एक खूप मोठी लढाई असं वाटत होतं की आम्ही 1947चा जो लढा होता ते जिंकून आलो काय असं वाटत होतं आम्हाला. पण आम्ही खूप आनंदी होतो. दुसरी लढाई समजू शकतो आपण याला आणि खूप आनंद होतो मनात. पुढचे काही मिनिट म्हणजे चर्चा तर आपली छानच चालली आहे पण इथे अनेक जण जमलेले आहेत आपण त्यांचेही प्रश्न घेऊया. एक प्रश्न आलाय मागील 12 वर्षात विरोधी पक्षातील लोकांना जे जमलं नाही ते तुम्ही प्रधानांच्या राजीनाम्याने शक्य केलं. आता प्रधानांचा राजीनामा झाला पंतप्रधानांचा राजीनामा कधी घेणार? जेव्हा राजीनामा झाला त्यावेळेसच धर्मेंद्र प्रधान झाकी हे नरेंद्र मोदी बाकी हे अशा घोषणा 1-2 मिनिटातच सुरू झाल्या. अनेक याच्यात धर्मेंद्र प्रधान झाकी हे गडकरी अभी बाकी हे. तर पोलिसांनाही मुलं सांगत होते सर फिर मिलेंगे टाइम फिर मिलेंगे शाह के टाइम फिर मिलेंगे मोदी के टाइम अशा पद्धतीने मुलं तिथे मीम पण बनवत होते किंवा रील पण काढत होते. तर जेव्हा आज नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यायचा असेल तर पुन्हा ताकदीने तरुण मुलांनीच आंदोलन करावं लागेल असं माझा विश्वास आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मोदींचा राजीनामा का घ्यायचा हे लोकांना तेवढ्या ताकदीने पटवून द्यावं लागेल की ह्या देशामधली शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीने बर्बाद केली जात आहे. या देशातली सगळं शिक्षण कसं संपवलं जात आहे. आज ही सगळी मुलं आपल्यासमोर बसलेली आहे ती शिकताय पण मी अगदी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की का शिकता ही त्यांनाही माहिती नाही आहे. आज मेडिकलला जायला 1 कोटी रुपये डोनेशन लागतं किंवा मेडिकलच्या एखाद्या कॉलेजमध्ये प्रायव्हेटमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर फर्स्ट इयरला जर मुलाने ॲडमिशन घेतलं प्रायव्हेट कॉलेजमध्ये तर जर त्याला काही म्हणजे मेडिकलचं स्पेलिंग जरी येत नसलं तरी तो मुलगा डॉक्टर होतो. तरी ती लोक इंजिनियर होतात कारण की मेडिकलची फी ही 10-10 लाख रुपये एका वर्षाची असते. जर एखादा कॉलेज प्रायव्हेट कॉलेज असेल त्यांनी जर असा विचार केला की जर सेकंड इयरला ह्या मुलाला फर्स्ट इयरला काही येत नाही
याला सेकंड इयरला नाही पाठवलं तर माझं 10 लाखाचं नुकसान होतं आहे, पुढच्या वर्षी 10 लाखाचं नुकसान होतं आहे. त्याच्यामुळं त्याला डॉक्टर बनून त्याने उद्या पेशंट जरी मारले तरी या सिस्टमला काही घेणं देणं नाही आहे. दुसरी अशी गोष्ट की इथे इंजिनिअरिंग असेल किंवा कुठलाही तुम्ही कोर्स बघा या देशामध्ये सगळी शिक्षण व्यवस्था संपवलेली आहे. निश्चितच. एकच शिक्षक भरतीसाठी आज 1-1 कोटी रुपये डोनेशन संस्थांना मिळत असतं. त्याच्यामुळे सगळा शिक्षणाचा जो बाजार झाला आहे तो जर बाजार असेल किंवा इतर अनेक समस्या रोजगाराच्या याच्या सगळ्या याच्यामध्ये आकडेवारीसहित लोकांसमोर मांडल्या पण पाहिजे आणि त्या लोकांना पटवून पण दिल्या पाहिजे. लोकांना पटत जरी असले तरी लोक नाही यांनी केलं ना मग यांनी पण केलं तर ॲक्सेप्ट करण्यात येते किंवा भ्रष्टाचाराला मान्यता देणारे किंवा चुकीच्या गोष्टीला मान्यता देणारा पण एक समाज आपल्याकडे तयार झालेला आहे. हे सगळं याच्यामध्ये दिसतं. मॅडम पुढचा प्रश्न तिकडे माईक पण मी मॅडम. पाठवू शकते. एक मिनटं, एक मला सांगायचं आहे की ज्यांचा हा प्रश्न होता की आता नरेंद्र पदांचं काय, तर तुम्हाला सांगतो ही जी पिढी आहे ना, ही पिढी वेब सिरीज पाहणारी पिढी आहे. यांना सीझन 1, सीझन 2, सीझन 3 असं पाहिजे सवय लागली आणि त्याच्यावरती मी बनवलं होतं लोकांनी की पहिला सीझन धर्मेंद्र प्रधान, दुसरा सीझन गडकरी, तिसरा सीझन निर्मलाताई आणि फायनल सीझन हा नरेंद्र मोदी 100% असणार आहे. 100%. गुरुद्वारा आणि मस्जिदमध्ये मदत दिली म्हणून काही कारवाई झाली का? मोठं म्हणजे आम्ही जे काही बघितलं ना तिथे, तर एक निराशाजनक चित्र आपल्या सगळ्यांना वाटेल की बहुसंख्य हिंदू मुलं तिथं आंदोलन करत होती. ज्यावेळेस मुलांना मारत होती त्यावेळेस मस्जिदीमध्ये मुलांना एंट्री होती, गुरुद्वारामध्ये मुलांना एंट्री होती. आपले सर्व हिंदू धर्मातील जी काही मंदिरं होती ती सर्व बंद होती. एकाही हिंदू धर्मातील धर्मगुरूला असं वाटलं नाही की आपण दरवाजा उघडावं आणि आपल्या मुलांना तिथं आतमध्ये. ही एकदम निराशाजनक गोष्ट होती जी आम्हाला तिथं अनुभवायला भेटली. ज्या गुरुद्वारेमध्ये विद्यार्थी थांबलेले होते, पोलिस जाऊन त्यांना सांगायचे की जर तुम्ही मुलांना जर बाहेर काढलं तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, पण ते सर्व लोक ठामपणे उभे राहिले विद्यार्थ्यांच्या पाठीमागे. तुम्हाला जी कार्यवाही करायची असेल ती तुम्ही करा, आम्ही इथं उभे आहोत. आणि मॅडमचा जो प्रश्न होता हा जो आला होता की कारवाई झाली किंवा नाही, तर मी म्हणणार की त्या लोकांना झाली का नाही, पण मोहम्मद जुनैद ज्याचं नाव आपण आज लई टाळतोय, पण त्या माणसावरती त्यांच्या वडिलांना जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यांच्या म्हणजे बहिणीच्या नवऱ्याला आणि त्यांच्या सासऱ्याला उचलण्यात आलं होतं आणि त्यांच्यावरती केस पण झाले. तरी मोहम्मद जुनैदसारखा माणूस झुकला नाही आणि तो परत आता झारखंडमध्ये उभा आहे. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? माईक तुमच्याकडे येईल. आणि एक अफवा आहे त्यापैकी तिथे जे सिव्हिल ड्रेसमध्ये होते ते पोलीस होते की एका विशिष्ट संघटनेचे गुंड होते? तुम्ही फोटो पण बघितले असेल माझ्या मोबाईलमध्ये पण काही फोटो मी शोधत तुम्ही फोटो पण बघितले असेल माझ्या मोबाईलमध्ये पण काही फोटो मी शोधत होतो आत्ता याच्यामध्ये. ती जी लोकं होती अगदी आपल्या अशी मुलं कुठेतरी कट्ट्यावरती बसलेली लोकं आहे, हातामध्ये काठ्या आहे. जेव्हा विचारायला जाता लोक त्यांच्याकडे तुम्ही पोलीस आहात का, किंवा अनेक अशी पोलीस होते ज्यांच्या नेमप्लेट नव्हत्या तिथे याच्यामध्ये, तर सातत्याने लोक विचारायचे तुमच्या नेमप्लेट कुठे, तुम्ही खरंच पोलीस आहात का, तुम्ही गुंड आहात का. तर अनेक लोकांनी विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे नेमप्लेट नाही, ज्यांच्याकडे ड्रेस नाही, त्यांना पोलिसांनी काठ्या दिलेल्या होत्या, हेल्मेट दिलेल्या होत्या आणि ते त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारत होती. जेव्हा एवढे सगळे प्रश्नचिन्ह तयार झाले की ही लोक कोण आहे, तरीसुद्धा आजपर्यंत सरकारने ही लोक कोण आहे ते आजहीपर्यंत सांगितले नाही. जर मी आरोप करतोय की हा पोलीस नाही आहे आणि त्याचा फोटो लाखो लोकांपर्यंत ज्यांनी सोशल मीडियाला टाकलाय, तरी सरकार किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांमधल्या मोठ्या अधिकाऱ्यांनी हा सांगितलं नाही की हा आमचाच माणूस होता जो सिव्हिलमध्ये होता. तर ती लोकांचे अजूनही मुखवटे समोर आलेले नाही. 100% या आंदोलनामध्ये शेकडो गुंड होते जे विद्यार्थ्यांना वाईट पद्धतीने मारत पण होते आणि आंदोलन बदनाम कसं करेल याचाही प्रयत्न करत होते. पुढचा प्रश्न विचारा. एक असं सोशल मीडिया आणि मीडियामधून एक बातमी अशी गेली की विरोधी पक्षनेते जे आहेत राहुल गांधी हे आंदोलनस्थळी आले नाही आणि त्यांनी डायरेक्टली स्वतः येऊन पाठिंबा दिला नाही. तर याबद्दल तिथली वस्तुस्थिती नेमकी काय होती? मला असं वाटतं की राहुल गांधी तिथे आंदोलनाच्या अगोदर येण्याची राहुल गांधींची तयारी झाली होती, पण सरकारला कदाचित असं वाटलं असू शकतं की आता राहुल गांधींना क्रेडिट देण्यापेक्षा CJPलाच क्रेडिट देऊन टाकावं. त्या काही मुली ज्या होत्या तिथे SFIच्या होत्या
आयसा ज्या होत्या त्या मुली त्यांना भेटायला गेल्या होत्या आणि त्यांनी राहुल गांधींसमोर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि 15 मिनिटांनी राजीनामा झालेला आहे. ते त्या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप येत होतं. असंही असू शकतं, हे CJPची लोकं चांगली प्रकारे सांगू शकतील की एकतर काँग्रेसनीच हे आंदोलन घडवलं किंवा अशा पद्धतीचा एक प्रचार सगळीकडे केला जात होता. तर राहुल गांधी एकतर ठरून त्या आंदोलनापासून बाजूला असतील किंवा CJPनेही सांगितलं असेल की तुम्ही या आंदोलनापासून बाजूला राहिले तर हे आंदोलन बदनाम होणार नाही. कारण आंदोलन बदनाम करण्यासाठी इथे हे पक्षच पैसे देत आहे किंवा यांनीच घडवून टाकलं आहे. अनेक लोक तर असं म्हणायचे आंदोलन BJPचं पण आहे का काय, परत दुसरं अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू झालं की काय. तर अशा अनेक मुद्दे या आंदोलनामध्ये होते. परंतु मला असं वाटतं की राहुल गांधींनी तिथे आले जरी नसेल तर संसदेमध्ये जी भूमिका घेतली ती अत्यंत महत्त्वाची होती. मोदींच्या घरासमोर जाऊन आंदोलन करणं हे विरोधी पक्षाच्या नेत्याचं काम आहे आणि ते त्यांनी केलं. दोन्ही गटाचा जेव्हा प्रेशर तयार झाला त्यावेळेस सरकारला झुकावं सुद्धा लागलं. काही शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊया. दबाव याच्यावरती निर्माण झाला का असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही तिथेच होतात म्हणून. एक पहिली ही गोष्ट. आणि दुसरी एक गोष्ट की जेनजीसाठी विरोधी पक्ष म्हणून जे काही काम केलं गेलं वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे आता मला वाटतं इलाहाबादचं झालं, त्याच्यानंतर देहरादूनचं झालं, तर या सगळ्याचा पण काही एक दबाव असा तिथे निर्माण झाला का असं तुम्हाला वाटतं का? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी का जे तुम्ही सांगितलं की तिथं लोक जे काही जेवण पाणी वगैरे वाटत होते आणि त्यांच्यावर ज्या केसेस झाल्या, मुलांवर ज्या केसेस झाल्या, आणि अभिजित दिपके आणि काँग्रेसची ती मागणी होती की केसेस सगळ्या मागे घेतल्या जाव्या, तर त्याच्याबद्दलची काही नंतरची तुम्हाला माहिती आली का की केसेस मागे घेतल्यात का मुलांच्या? तुमचा जो काही प्रश्न होता की राहुल गांधींनी जे काही आंदोलन केलं त्याचा फारसा परिणाम झाला का. आता अनिकेतनी पाठीमागच्या प्रश्नात सांगितलं की राहुल गांधी त्या आंदोलनात नाही आले, एका दृष्टीने आमच्या मते चांगलं झालं. जर ते पहिल्यापासून जर त्याच्यात इन्व्हॉल्व असते तर BJPने ते लवकरात लवकर दाबण्याचा प्रयत्न केला असता, कारण की त्यांना एक स्ट्रॉंग मुद्दा भेटला असता की विरोधी पक्षाचे नेते आणि लोकांचा बघण्याचा जो काही दृष्टिकोन असता तो फारशा प्रमाणात बदलला असता. माझं असं मत आहे की राहुल गांधींनी तिथे यायला पाहिजे होतं या सगळ्या ह्याच्यात, कारण की ते फक्त काँग्रेस पक्षाचे मोठे उमेदवार नाही तर विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आहे. त्याच्यामुळं माझं याच्याबद्दल वेगळं मत आहे की राहुल गांधींनी तिथं यायला पाहिजे होता. आणि दुसरा प्रश्न तुमचा मुलांच्या केसेसचा. छात्र भारतीने महाराष्ट्रामध्ये एक सातत्याने पाठपुरावा करून आंदोलनामध्ये जिथे जिथे आंदोलनं झाली, जिथे जिथे मुलं सहभागी होते त्यांच्या केसेस पुन्हा पाठीमागं घ्याव्यात यानं सातत्याने प्रयत्न केले आणि मुख्यमंत्री साहेबांनी ते ऐकलं आणि त्यांनी तसा पत्रही काढलं. असं महाराष्ट्राच्या बाबतीत याच पद्धतीने संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे झालं आहे. नोटिफिकेशन सरकारने काढलेली आहे पण अंमलबजावणी अजून बाकी आहे, पण आपण ते पण करायला लावू. मुंबईमध्ये जे रियाने हे केलं तिला आजही त्रास दिला जातो. वस्तुस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे BJPची काम करण्याची पद्धत, आता जे काही आंदोलनाचे जे काही मुख्य स्रोत होते, जे काही लीडर्स होते आणि ज्यांच्यामुळं इफेक्ट पडला या आंदोलनामध्ये, BJP नक्कीच त्यांच्या पाठीमागावर आहेत, त्यांचं शोध घेते आणि त्यांना कशा पद्धतीने हॅरेस करता येईल किंवा त्यांना पुढच्या वेळी कशा पद्धतीने हे थांबले पाहिजे, हे आले नाही पाहिजे पुढच्या वेळेस, असे सातत्याने प्रयत्न होत राहणार आहेत. पण आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा लोकांच्या पाठीमागं आपण भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे. माझा प्रश्न असा आहे, खऱ्या अर्थानं सत्यशोधक विचारमंचच्या व्यासपीठावरती श्रोता म्हणून आज खूप मोठ्या प्रमाणात जेनजी आलेला आहे. आपलं हे जे आंदोलन जे आहे ते राष्ट्रीय पातळीवरती झालेलं आहे आणि त्या आंदोलनाचे आपण भाग होता, तर त्या अनुषंगाने तुम्ही येथील जेनजीला काय संदेश देणार? त्या आंदोलनातून या झेंजीने एक स्पार्क, म्हणजे आम्ही त्या आंदोलनात जो बघितला तो स्पार्क आपल्या सगळ्यांमध्ये टिकून ठेवला पाहिजे. मला अशी अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांकडून की विद्यार्थ्यांनी शिक्षणाची लढाई आज जर कुणी लढू शकत असेल तर ते विद्यार्थी लढू शकतात. ज्यावेळेस तरुण मुलं रोजगार आणि शिक्षणाच्या मुद्द्यावरती जातपात धर्म सोडून शिक्षण, रोजगार आणि इतर मुद्द्यांवरती बोलतील त्यावेळेस सरकारला दखल घ्यावी लागेल.
मी अनेक राजकीय पक्ष बघतो, म्हणजे आमदार खासदार बघत आलेलो आहे, विधानसभेतले राज्यसभेतले लोकसभेतले भाषणं ऐकत आलेलो आहे. कुठलाही आमदार खासदार 5 मिनटंसुद्धा शिक्षणावरती बोलत नाही. तो आता या आंदोलनानंतर बोलायला लागला असेल, परंतु याच्या अगोदर NEP नावाची काय पॉलिसी त्याला माहितीच नाही आहे. शिक्षणाबद्दलची काय धोरणं चालतात त्याला कळतच नाही आहे. शाळा किती बंद होत्या तो त्याच्यावरती बोलतच नाही आहे. किंवा याच्या शिक्षण नावाच्या गोष्टीवरती ना आमदार खासदार मोर्चे काढताय, ना कुठले सत्ताधारी मोर्चे काढताय, ना विरोधी पक्षातली लोक मोर्चे काढताय. तुम्ही बघा की आज मुलं शिक्षणावरती बोलली आणि आज आपलीच जबाबदारी की माझे असं ॲनालिसिस आहे की कुठलाही पक्षात जर राजकीय सत्तेमध्ये आला, काँग्रेस येऊ, भाजप येऊ, राष्ट्रवादी, शिवसेना येऊ, ती मुलं किंवा ती लोक म्हणजे जी ज्यांची संस्थाचालक आहे किंवा इतर लोक आहे ती लोक शिक्षणावरती बोलत नाही आहे. कारण की सगळ्या शिक्षण संस्था यांच्या आहे याच्यामध्ये. तर तिथं जो व्यापार करायला मिळतो, म्हणजे अनेक लोक, मी काल मला एकाने विचारलं होतं की काय केलं पाहिजे या सगळ्या ह्याच्यात, तर अनेक संस्थाचालकांनी त्या काळात शाळा काढल्या की त्यावेळेस गरिबांची मुलं शिकली पाहिजे, आमच्या भागातली मुलं शिकली पाहिजे. पण त्या सगळ्या शाळा, सगळी कॉलेजेस काही अपवाद सोडली तर ती आज व्यापार, शिक्षणाचे व्यापार किंवा पैसे कमवून देणारी साधनं झालेली आहे. प्रचंड पैसा मिळवता येतो. शिक्षकांना पगार द्यायला 5-10 हजार रुपये पगार दिला जातो. रेकॉर्डले 80-90 हजार रुपये दाखवतात. महिन्याला 50-50 1-1 लाख रुपये मिळतात. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की शिक्षणाची लढाई मुलांनी लढली पाहिजे. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. आज जे लोक असं म्हणतात की आम्ही एवढं शिक्षण दिलं, आम्ही एवढं दिलं, मला असं वाटतं की सरकारने असा निर्णय घेतला पाहिजे की सगळ्या शिक्षण संस्था या सरकारने ताब्यात घेतल्या पाहिजे. खाजगीकरण बंद झालं पाहिजे. आज जी लोक म्हणतील आम्ही संस्था उभी केली, आम्ही एवढं शिकवलं, माझं असं मत आहे शिक्षण देणं हे कुठल्या संस्थाचालकाचं किंवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं काम नाही. शिक्षण देणं हे सरकारचं काम आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळं या संस्था आज ताब्यात घेतल्या पाहिजे आणि सरकारच्या ताब्यात देऊन त्यांचं राष्ट्रीयकरण आणि त्या ज्या प्रायव्हेट, आज इथे ध्रुव अकॅडमीला गेले तर तुम्ही ज्युनियर KGच्या मुलाला 50 हजार रुपये फी द्यावं लागते. इथं पोद्दारला गेलं तर ज्या मुलाचं ज्युनियर KGच्या खेळायचं वय, ज्याला 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्याकडून 1 लाख रुपये 5 लाख रुपये मुंबई पुण्यात घेऊन ही मुलं अशी गुड मॉर्निंग गुड नाईट म्हणायला आलं म्हणजे अशी काय इंग्लिश शिकवतं आणि आम्ही काय फार मोठं एज्युकेशन देतं. इथे एवढी सगळी लोक बसली, 1 लाख नाही 50 हजार रुपये सुद्धा त्यांच्या शिक्षणासाठी लागले नसतील आणि त्या सरकारी शाळा बंद करायच्या. अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या पतंजलीच्या शाळा आणायच्या. आमच्या शाळेंची अवस्था गायांच्या गोट्यासारखी करून ठेवायची आणि बाकीच्या शाळा कशा स्विमिंग पूल आहे, यायला जायला गाडी आहे, मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे आम्ही फार चांगलं शिक्षण देतो. हा जो माहोल, हे जे मार्केटिंग, आज नीट सारखी पेपर आपण बघितलं, मोठेगावकर सारखा कशा पद्धतीने पेपर फोडतो. अनेक लोक, आत्ता जो निर्णय आम्ही अकोल्यात मोर्चा काढला होता 3 दिवसापूर्वी, 4000 मुलं त्याच्यामध्ये जमा केले होते. ही जी 11वी-12वीची मुलं आहे यांची असणारे शिक्षक पळून न्यायचा घाट घातला सरकारने. 45 मिनिटाचा तास 40 मिनिटावरती आणला. 20 विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकलची बॅच 30 विद्यार्थ्यांवरती नेली. हजारो शिक्षक सरप्लस होता. सगळेच प्रश्न आहेत निश्चितच. शिक्षकांना भरती करायची. तुझी ती तळमळ धडपड आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. शेवटचा प्रश्न, त्यानंतर आपण थांबूया. देशभरातून जे विद्यार्थी संघटनेचे विद्यार्थी जंतर मंतरवर जमा झाली, याच्यामध्ये भाजप प्रणित ABVPचे यांची काही भूमिका तुम्हाला तिथे जाणवली का? ते भांडण करायला जी लोक यायची ती त्यांची लोक होती असा आमचा पूर्ण विश्वास आहे. दुसरी एक गोष्ट, CJPचे फॉलोअर हे पाकिस्तानी आहेत असा आरोप केला जातो. सर्च केल्यानंतर कळलं का 91 फॉलोअर त्यांचे पाकिस्तानी आहेत. परंतु देशामध्ये ट्विटर वापरणारे आपल्या इथं 2.2 ते 2.8 कोटी लोक आहेत आपल्या देशामध्ये. परंतु आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याचे फॉलोअर 10 कोटी 90 लाख आहे. मग वरचे 8-8.5 कोटी यांचे फॉलोअर कुठले मग? नाही, निश्चितच त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसेल. मे बी ते फॉलोअर कुठे ते त्यांचे IT जे हाताळतात त्यांच्याकडे असेल. आणि आज ही सगळी आपल्या मातीतली मुलं जी दिल्लीपर्यंत गेली आणि दिल्लीपर्यंत जाऊन लढली, या सगळ्यांचं कौतुक करण्याची ही सगळी संधी आपल्याला मिळाली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही आलात त्याबद्दल आभार. आणि तुमच्या 5 जणांचं जरा 5 मिनिटं, जरा 5 मिनिट. कोणी जाऊ नका, राष्ट्रगीत याची समता होणार आहे. कोणी जाऊ नका. तुम्ही सगळे तरुण लोक आहात. मोठं आंदोलन तुमच्या प्रतिनिधी लोकांनी केलं. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की 1975 साली जी आणीबाणी आली होती, त्यामध्ये आणीबाणी विरुद्ध प्रत्यक्ष रस्त्यावर लढणारे जे होते ते कुणीही जेलमध्ये गेलेले सगळे लोक नव्हते.
रस्त्यावर लढणारे जेवढे लोक होते, जेवढे तरुण होते, हे सगळे तुमच्या वयाचे होते. आणि ते जे लोक जेलमध्ये गेले होते, जे तरुण, ते सगळे तरुण हे लढून गेलेले होते. जे न लढता गेलेले होते ते डिटेन्शनमध्ये झालेले होते. पण चळवळ ही तरुणांनीच केली होती. आणि त्यामुळे 75ची आणीबाणीमध्ये जो काही अत्याचार झाला होता, जी काही परिस्थिती निर्माण झाली होती, ती परिस्थिती ही तरुणांनीच बदलली. आणि त्यामुळे आपल्या देशातील परिस्थिती बदलण्याची ताकद ही फक्त तुम्हामध्ये आहे. आम्ही थकलेलो आहोत. निश्चितच. आणि ती ताकद या सगळ्यांनी दाखवून दिली. आपल्या मातीतल्या, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मुलांनी तिथपर्यंत जाऊन ज्या पद्धतीने हे सगळं काम केलं, ज्या धैर्याने ते उभी राहिली, लढली, निश्चित कौतुकास्पद आहे. तुम्ही 5ही जण सहभागी झालात आणि आडपडदा न ठेवता, कुठली औपचारिकता न ठेवता आपल्या भाषेत आपल्या माणसांसमोर व्यक्त झालात. तुमच्या 5ही जणांचे आभार. आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि तुमचेही थांबायचं आभार. आहे. यानंतर निश्चितच. आणि त्यांच्यासोबत बाकीचेही 9 जण गेले होते. स्टेजवर आपण प्रातिनिधिक ही मुलं बोलवली होती. ते 9च नाही तर महाराष्ट्रातनं जी 3000 मुलं गेली होती, त्या सगळ्यांचाच आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि कार्यक्रमाच्या आहे. सांगतेकडे जाऊया. प्रश्न आमचे जिवंत आहेत. आवाज आमचा बुलंद राहो. अन्यायाच्या अंधारातून समतेचा सूर्य उगवत राहो. ही लढाई कुण्या एकाची नाही, ही वाट साऱ्यांचीच आहे. न्याय, स्वातंत्र्य, समतेसाठी चालायची अजून पायवाट आहे. युवकांच्या डोळ्यात स्वप्न असू दे, हृदयात जिद्द आणि ओठांवर सत्य असू दे. जिथे अन्याय दिसेल तिथे आवाज उठू दे आणि परिवर्तनाची मशाल पिढ्यानपिढ्या पेटू दे. परिवर्तनाची मशाल पिढ्यानपिढ्या पेटू दे. अशी जी मशाल पेटलेली आहे. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. समीर सरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी राष्ट्रगीत आभार मानावेत. नंतर राष्ट्रगीताची सूचना. धन्यवाद नेहा. खरं तर मगाशी मी बघितलं की हे जेनझी जे आता जंतर मंतरवर गेले होते, ते अनुभव सांगत होते, तेव्हा नेहाच्या डोळ्यामध्ये थोडं पाणी आलं होतं. ते मी बघितलं. प्रत्यक्ष अनुभव जो आखो देखा हाल तिथला होता, तो आपण सर्वांनीच या ठिकाणी अनुभवला. त्यामुळं मी नेहाचं विशेष आभार या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो की तू या ठिकाणी आलीस आणि आमच्या या जेनझींचं त्यांना बोलतं केलं आणि तिथले अनुभव आम्हाला प्रत्यक्ष ऐकता आले. त्याचबरोबर हे 12 लोक जे सरकारचे 12 वाजवायला गेले होते, ते सगळे या ठिकाणी आले. त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला. त्यांचं तिथला अनुभव त्यांनी या ठिकाणी सांगितला. मी त्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. दुसरी एक गोष्ट, आणखी एक जेनेक्स सीतारामांना हेही त्या आंदोलनात होते. कारण ते माझ्या मते 1965 ते 80 या काळात जन्मलेले जे आहेत त्यांना जेनेक्स म्हणतात. तर ते जेनेक्स आहे. त्यांचा सत्कार राहिलेला आहे. ते थोडे उशिरा आले. मी उत्कर्षा दिदी या ठिकाणी आलेली आहे. उत्कर्षा दिदींना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि उत्कर्षाताई माझ्या मते मिलेनियम्स आहे. जेनझी मिलेनियर्स हेच शब्द आहेत की ते जातीपातीचे प्रश्न आपले खरोखर संपवतील. कारण की ही नवी ओळख आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे. ह्या ओळखीचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया. मी आपल्या आलेल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि राष्ट्रगीताला या कार्यक्रमाची सांगता करू त्यापूर्वी आपल्या सत्यशोधक विचार मंचाचे आमचे मार्गदर्शक हिरालाल पगडाल सर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन, शोध आणि बोध या पुस्तकाचं प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता सह्याद्री कॉलेजमध्ये होणार आहे. तर KB दादा सभागृहामध्ये ते दुपारी 4 वाजता होणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी नक्की यावं.
एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलगीत रंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मांगे. गाहे तब जय गाथा. जन मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.